सर अजून एक लोकांच्या मनात भीती आहे की हिप्नोटिझम म्हणजे करणीचा वगैरे प्रकार आहे का वशीकरणाचा प्रकार आहे, असं काही प्रकार असतो का? करणी वगैरे ज्या काय आहे, जे काही कोणी सांगत असेल, कारण बऱ्याचदा माझ्याकडे अशाही भरपूर केसेस आहेत की करणी वगैरे झालेल्या आहेत किंवा अंगात येणं वगैरे ह्या गोष्टी, तर त्यातून काही लोकांना बाहेर पण पडायचं असतं. पण बऱ्याचदा लोकांना हिप्नोटिझमची भीती वाटते की आम्ही हिप्नोटाईज झालो म्हणजे त्यातनं बाहेर पडणार नाही. हा गैरसमज लोकांमध्ये खूप पसरलेला आहे. याच्यातून जर तुम्हाला पूर्णपणे बाहेर पडायचं असेल तर मनावर आधी काम केलं पाहिजे. जो मन जिंकेल तोच जग जिंकेल. जे व्यसन आहेत, खूप आता अनेक प्रकारची व्यसनं असतात लोकांना, म्हणजे गॅमलिंगचं असेल, मोबाईलचं असेल, एवढ्या प्रकरणात आज मन ग्रासलेली आहेत लोकांची. तर हिप्नोटिझमचा वापर करून आपण त्यांना बरे करू शकतो का? कुटुंबातला साधारण एक 35-40 वर्षाचा गृहस्थ आहे, 2 मुलं आहेत, सुखी कुटुंब आहे, गावाला आहे, शेती वगैरे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, सगळं छान चाललंय, स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आणि कुठेतरी त्याला एका मित्राबरोबर तो गोव्याला गेला. गोव्याला गेल्यानंतर तिथे त्याने कॅसिनोमध्ये गेल्यानंतर त्याला ते आवडलं. त्याच्यानंतर तो तिथून आल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं, अरे इथे खूप फास्ट पैसा आहे. 70-80 लाखाला तो लॉसमध्ये आहे. पेंट आलं, पैसा टाकायचा, कुठून पैसे आले, पैसा टाकायचा, असं करून त्यातून बाहेरच पडत नव्हता. पण ट्रीटमेंट केल्यानंतर तो पूर्णपणे बाहेर आहे. विद्यार्थी देशात ॲडिक्शन होणं हे प्रमाणच वाढले आता हल्ली. ते मोबाईलचं असेल, इंस्टाग्रामचं असेल किंवा अनेक, तर ह्याच्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढता येऊ शकतं. अशा भरपूर केसेस आहेत, हजारो केसेस. एक टीचर आहेत, त्यांना पुरस्कार त्यांना मिळालेला आणि त्यांची मुलगी ट्रीटमेंटला आले होते ते माझ्याकडे. ही मुलगी शाहरुख खानची वेडी आहे. ती कंटिन्यू तेच गाणी ऐकणं, तेच सगळं करणं, त्याच्याशिवाय त्याच्याबद्दल जर कोणी काय बोललं तर ती ऐकून घेत नव्हती. मग आईवडिलांचं सुद्धा ऐकून घेत नव्हती. घरामध्ये टीव्हीला कंटिन्यू शाहरुख खानचे पिक्चर कंटिन्यू चालू 24 तास. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तेच पिक्चर चालू. बाथरूममध्ये गेलं तर बाथरूममध्ये त्याला जे आवडतात, जे काही शॅम्पू वगैरे तेच सगळे तिथे लावतात. त्याला जे आवडतात कबर्डमध्ये तेच सगळं, म्हणजे कोणतंही बुक ओपन केलं तरी तिथे त्याचा फोटो शाहरुख खानचा. तर घरचे वैतागले. ती त्यातून ती बाहेरच पडत होती. तिलाही बाहेर पडायचं नव्हतं. ट्रीटमेंट केल्यानंतर ती घरी गेली, सगळ्या पुस्तकांमधले ते फोटो काढले, फाडले, आरशाला जे फोटो लावले ते काढले, फाडले, बाथरूममध्ये सगळ्या बॉटल, म्हणजे एवढं असं पोतं भरलं सगळं त्यांनी आणि गेले आणि कचरा कुंडीत टाकून आले. अनेकदा मानसिक धक्के बसतात. समजा शेअर मार्केटमधला लॉस असेल किंवा इतर गोष्टीतला असेल, मानसिक रुग्ण बनण्याच्या त्या प्रोसेसमध्ये असतात. तर मानसिक मनोरुग्ण झाल्याच्या नंतर सुद्धा माणूस बाहेर येऊ शकतो हिप्नोटिझममुळे. सगळ्यात महत्त्वाचं आता जे बघतो ना आपण, की स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत ते प्रचंड डिप्रेशनमध्ये, ताणतणाव होत आहे. तर ह्याच्यावर काय मार्ग काढता येईल आपल्याला? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपलं मन कधी आपलं ऐकत नाही हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. थांबायचं ठरवलं तरी हात आपोआप फोनकडे जातो. आणखी एक व्हिडिओ, आणखी एक गेम, आणखी एक बेट आणि मग नकळत आपण स्वतःचं नियंत्रण गमावतो. पण काय होईल जर आपल्यालाच आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल परत मिळाला तर? आज आपण बोलणार आहोत मनाच्या त्या स्तरांबद्दल जिथे विचार थांबतात आणि अवचेतन मन बोलायला लागतं. आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध हिप्नोथेरपिस्ट राजेश वाळके साहेब. गेली अनेक वर्षे ते लोकांना त्यांच्या व्यसनांच्या, भीतीच्या आणि मानसिक आजारांचा अभ्यास करून त्यांना त्यातून ते मुक्त करतात. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. साहेब, आपला अल्पसा काम आणि परिचय आम्हाला सांगा. माझं नाव राजेश वाळके. गेल्या 20 वर्षापासून मी हिप्नॉटिझममध्ये, म्हणजेच मराठीमध्ये याला संमोहन म्हटलं जातं. हिप्नॉटिझमद्वारे आपण मानसिक आजारांवर किंवा आपल्या सवयींवर किंवा डिप्रेशन असेल, टेन्शन असेल किंवा रिलेशनशिप असतील, तर याच्यामधून बाहेर पडण्यासाठी हिप्नॉटिझमचा वापर करून आपण क्लिनिकल हिप्नोथेरपीमध्ये आपण गेल्या 20 वर्षापासून काम करतोय आणि याच्यातून लाखो लोकांनी त्याचा हे घेतलेला आहे. म्हणजे हजारो लोकांनी ट्रीटमेंट घेतलेले आहेत, काही लोक काउन्सिलिंगमध्येच बाहेर पडलेले आहेत. तर याच्यामध्ये हिप्नॉटिझममध्ये ही काही शक्ती आहे जी आपल्या अंतर्मनाची ताकद आहे आणि ही प्रत्येकाच्या आपल्या मनातच आहे आणि याचा वापर मला असं वाटतं की कुठेच होत नाहीये आणि ह्याचा मनाचा वापर
जर आपण केला, बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की बाह्यमन हे 10% आहे आणि अंतर्मन हे 90% आहे. हे फक्त आपण ऐकलंय, वाचलंय. हम्म. पण याच्यामध्ये त्या अंतर्मनाची ताकद, पॉवर कशी वापरली पाहिजे, म्हणजे आजपर्यंत आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय. तर याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने आपण सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करून, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो. याच्यामध्ये मी पाहिलंय की लोकांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, ग्रास्पिंग लेवल वाढलाय, बऱ्याचशा गोष्टी. आणि हा जो काही अनुभव आहे, हा जो प्रवास आहे 20 वर्षामध्ये, हम्म. तर हा प्रवास करता करता मला हे समजलं की लोकांना बाकी काही प्रॉब्लेम नाहीच आहेत. म्हणजे मी तर सांगतो, आजार हा नाहीच आहे, मानसिक आजार हा नसतोच. बरोबर. तर ते फक्त कुठेतरी विचारांची दिशा चुकलेली असते आणि ती दिशा, त्याचा मार्ग, ती दिशा एकदा सापडली. आता ही दिशा भरकटणं म्हणजे नेमकं काय? तर आतापर्यंत लहान मुलं असतील, गृहिणी असतील, विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, ॲडव्होकेट, डॉक्टर्स, तर हे सगळे लोकं ट्रीटमेंट आपल्याकडे घेतात आणि ही ट्रीटमेंट, मानसिक आजार नसतोच हे मी सांगतो. तर हे जे काही मी 20 वर्ष झालं जे काही क्लायंट पाहिलेत, अ, बाहेर देशातून पण बरेचसे आहेत, US मधून आहेत, UK मधून आहेत, दुबई वगैरे, कमीत कमी 15-20 देशांमधून मला कंटिन्यू ऑनलाईन ट्रीटमेंट वगैरे असतात. तर आजपर्यंत लोकांनी खूप चांगला, म्हणजे त्यांना त्यांना जो काही बदल आलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, तर हा तात्पुरता नाही आहे, हा कायमस्वरूप आहे. हे जर बरोबर. बदल जर आपल्यामध्ये जर घडवायचे असतील, आणि हे प्रत्येक जण घडू शकतो, कारण आज आपला स्वतःवर विश्वास नाही, म्हणून तर आपण ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये पडत असतो. माझी वास्तू बरोबर. अशी झाली तर असं होईल, किंवा जसं की मी तर सांगतो की वास्तूमध्ये जर तुमची जर मन जर तुम्ही सांभाळली, तर वास्तुशास्त्राची गरजच नाही. अगदी बरोबर. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. हम्म. खडे झालं, हे झालं, त्याच्यावर आपण बोलूयात. पण गेल्या 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो. पहिल्यांदा मी तुम्हाला सत्ता मीडिया आणि सत्ता मीडियाच्या प्रेक्षकांना, हा पॉडकास्ट आज तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि हा पॉडकास्ट तुमच्यासाठी एक आयुष्याचा टर्निंग पॉईंट असू शकतो. त्यासाठी तुम्ही हा व्यवस्थित शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, समजून घेतलं पाहिजे. आणि जर मन समजलं, तर असं म्हटलं जातं की मन जिंकेल तोच जग जिंकेल. बरोबर. अगदी. अगदी तसं आपण आज सगळ्या गोष्टी रिव्हील करणार आहोत. हे मनाची ताकद आणि माझ्याकडे येण्याची गरज तुम्हाला पडणार नाही, इथपर्यंत आज तुम्हाला काही मी सिक्रेट्स आज मी रिव्हील करणार आहे. आता सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचंय की नेमकं हिप्नोटिझम म्हणजे नेमकं काय असतं? हिप्नॉटिझम हे मनाचं शास्त्र आहे. हम्म. आतापर्यंत आपण पाहिलं असेल की स्टेज शो वगैरे पाहिलेले आहेत आपण. बरोबर. तर हिप्नॉटिझम म्हणलं की सर्वसामान्यांच्या मनात काहीतरी काळी जादू, वशीकरण, हा. मोहिनीविद्या, लुटणं, फसवणं, हम्म. नादी लावणं, अतिप्रसंग, असे भलतेच विचार मनात यायला लागतात. कारण समवन हा विषय किंवा हिप्नॉटिझम हा विषय सर्वसामान्यांना समजेल, आवडेल, रुचेल, पचेल अशा भाषेत मांडताच आलेला नाही. त्यांच्या सादरीकरणातून संमोहनाबाबतची कोडी उलगडली न जाता गैरसमजच जास्त वाढत गेले आणि एका चांगल्या विषयापासून आपला समाज दूर राहिलेला आहे. तर या विषयाला जर तुम्हाला जर आपल्या आयुष्यामध्ये काही जर ध्येय असेल किंवा ध्येय पूर्ण होत नसेल, तर नक्कीच आपण हिप्नॉटिझमचा वापर करून आपण या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडवू शकतो. म्हणजे मी कायम सांगतो, मी भविष्य सांगत नाही, मी भविष्यासाठी लोकांना घडवतो. बरोबर. आता ह्याच्यामुळं खरंच मानवी मनावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं? साधं उदाहरण आहे. समजा एखादं कुत्र्याचं पिल्लू आहे, आपण विकत आणतो, साधारण 10-20 हजाराचं पिल्लू विकत आणलं जातं. मग मला सांगा की देणारा तो मालक झाला का कुत्रा मालक झाला की घेणारा मालक झाला? यापैकी मालक कोण? घेणारा मालक झाला. घेणारा मालक. हा, पण घरी गेल्यानंतर काय होतं की त्या कुत्र्याला शिशू काढ, त्याला फिरायला आणे, त्याला खाऊ पिऊ घाल, त्याला आंघोळ घाल, हे दिवसभर करत बसावं लागतं. आता मालक कोण झाला? आता तोच मालक झाला आता आपला. कुत्रा मालक झाला. बरोबर. म्हणजे कुठेतरी आपली मनाची अवस्था तशीच झाली हम्म. की जिथे आपण सांगितलं ते मनाने केलं पाहिजे, पण आता काय घडतंय की मन सांगतंय तसं आपल्या बाबतीत घडतंय. मग आता त्यांच्या वागणुकीत आपल्याला कसा बदल घडवता येतो? सगळ्यात पहिल्यांदा
सवयी बदलल्या पाहिजेत. हम्म. आणि सवयी म्हणजे माझे कार्यक्रम चालतात टीव्हीला, माझे चॅनलला माझे प्रोग्राम असतात. तर माझ्या प्रोग्रामचंच नाव हे आहे की स्वभावाला औषध असतं. इथेच इश्यू इथेच होतात की अं, जे काही आपण म्हणतो की स्वभावाला औषध नसतं, हे आपलं लहानपणापासून प्रोग्रामिंग झालेलं आहे. आता हे बरोबर. प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय? लहानपणापासून आतापर्यंत जे काय आपण पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतो, शिकलेलो असतो, त्यातून आपल्या समजुती तयार होतात. आणि ह्या समजुती माणसाला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. आपण काय झालो ते आपण ठरवायचं. आणि ह्या समजुती जोपर्यंत बदलत नाहीत, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत नाहीत. हा, आता आई वडील मुलांना समजून सांगतात. मी तर म्हणतो काउन्सिलरपेक्षा आई वडील खूप चांगलं समजून सांगतात. पण त्या मुलांपर्यंत ते पोहोचत नाही किंवा त्यांच्या अंतःकरणात ते उतरत नाही. बरोबर. आणि हे संमोहनाद्वारे, हिप्नॉटिझमद्वारे आपण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करून आपण सवयी सुद्धा बदलू शकतो. कारण त्याच्या विचारांच्या दिशा बदलल्या पाहिजेत. कारण जे काही कळत नकळत जे प्रोग्रामिंग झालंय, मला फक्त फास्ट उत्तर द्या. आपलं प्रोग्रामिंग कसं झालंय पहा. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. खोना खोना नाही पडता, करना पडता है. बरोबर. हे झालं चुकीचं प्रोग्रामिंग. हम्म. लहानपणापासून आतापर्यंत काही गोष्टी आपण ऐकल्यात की अंथरूण पाहून पाय पसरावे. पाय पसरावे. पण असं कोणीच सांगितलं नाही की बाबा एवढं कमव की अंथरूणच मोठं केलं. असं कोणी सांगितलं नाही. बरोबर. हे प्रोग्रामिंग इतकं आतमध्ये बसलंय की एखादा समजा सकाळी ब्रश करायचा आहे, तर पेस्ट म्हटलं तर पहिलं नाव कोणतं डोळ्यासमोर? कोलगेट. कोलगेट. आता हे झालंय आपलं प्रोग्रामिंग. आता पहा, आपल्या घरातलीच लोक किंवा आपण सुद्धा ज्यावेळेस कधी दुकानात जातो आणि आपल्याला काहीतरी पतंजलीची पेस्ट घ्यायची असते, बरोबर. पण तिथे दुकानदाराला आपण काय सांगतो? कोलगेट द्या. पतंजलीची कोलगेट द्या. पतंजलीची हा, कोलगेट. म्हणजे हे जे आपलं प्रोग्रामिंग आहे, हे जोपर्यंत बदलत नाही, ह्या समजुती आहेत है ना, आणि ह्या समजुती इतक्या ठाम झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच माणसामध्ये बदल घडत नाहीत. आणि हे समजून सांगून 10-10, 20-20, 40-40 वेळा काउन्सिलिंग करून सुद्धा हे प्रॉब्लेम सुटत नाहीत. का? कारण त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या काही समजुती गेलेल्या आहेत त्या पहिल्या बदलणं गरजेचं आहे. बरोबर. अगदी सहज आपण हिप्नॉटिझमद्वारे असे बदल घडवून आणू शकतो. आणि एकदा का कोणतीही सूचना एकदा तुमच्या अंतर्मनात गेली की तसं घडायला लागतं, आपल्या बाबतीत घडायला लागतं आणि तशाच सवयी सुद्धा बदलत जातात. आणि ह्या ज्या सवयी आहेत ह्या तात्पुरत्या नाहीत, ह्या कायमसाठी आहेत. आता ह्या तात्पुरत्या का नाही, कायमस्वरूपी काय आहेत, त्याच्यावर आपण डिटेल बोलूयात आता. बरोबर. पण मला ह्या ठिकाणी आठवतं की मानवी मन हे इतकं चंचल आहे. बहिणाबाई चौधरींनी पण म्हणून ठेवलेलं आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर. आता ह्या मनाला कंट्रोल करण्यासाठी हिप्नॉटिझमचा कसा वापर होतो? सांगतो. आता हे पण झालंय प्रोग्रामिंग की मन चंचल आहे. हा, ज्यावेळेस मन चंचल आहे, मी तुम्हाला एक आता क्वेश्चन करतो. मला फक्त म्हणजे मी क्लायंटला सुद्धा देत होते, एक राऊंड पेपर देतो, त्याच्यावर एक 10-20 राऊंड तयार करतो आणि त्या राऊंडवर मी सांगतो की खूप चंचल आहे. ते सांगतात सर विचार थांबतच नाही. आता मी तुमचेच विचार थांबवतो, तो प्रयत्न करू आपण. मला सांगा, त्या राऊंड मध्ये फक्त गोल वस्तूंची नावं लिहायची आहेत तुम्हाला, तर तुम्ही काय काय सांगाल? पटपट बोला, थांबू नका, नॉनस्टॉप. बॉल, हा, चंद्र, हा, लॅम्प, बल्ब, टायर, स्टील, आपण म्हणतो व्हील. ओके. आता जे तुम्ही राऊंड केले किंवा जे काय सांगितलं ते आता तुमचा माइंड तिथे स्टक झाला. आणि एकदा का ते स्टक झालं की नंतर पुढे विचार थांबूनच जातात आपले. म्हणजे विचार थांबवणं ही खूप मोठी काय गोष्ट नाही. थांबतात म्हणजे विचार हे येणारच आहेत. हे जिवंतपणाचं लक्षण. म्हणजे साधारण 24 तासामध्ये रिसर्च आहे की 60 ते 70 हजार विचार 24 तासात प्रत्येकाला येतात, म्हणजे येतात, मग तो कोणी असू देत. म्हणजे हे जे काही विचार येतात ह्या विचारांना कोणीच थांबवू शकत नाही. आपण ह्या विचारांना आपण योग्य दिशा देऊ शकतो. कारण जोपर्यंत योग्य दिशा देत नाही, कारण दिशा जर बदलली तरच आपली दशा बदलणार. आता ही दिशा बदलण्यासाठी काय गरजेचं आहे? तुमच्या इमोशन्स गरजेचे आहेत. आणि ह्या इमोशन्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. आपल्या अंतर्मनाला 2 प्रकारच्या लँग्वेजेस कळतात, एक तर इमोशन्स आणि एक पिक्चर्स. जसं की आता मी एखादं ऍपल म्हटलं किंवा गणपती म्हटलं किंवा वॉच म्हटलं, तर हे तुम्हाला पिक्चर समोर येतात, स्पेलिंग समोर येत नाही. बरोबर. हा, मग जे काही सबकॉन्शियस माइंडमध्ये जर क्रिएटिव्ह पद्धतीने जर आपण त्याचं जर प्रोग्रामिंग केलं तर 101%
ती व्यक्ती त्या प्रॉब्लेम मधून अगदी सहज बाहेर येते. मग तो कोणताही कितीही मोठा असू देत, म्हणजे व्यसन असू देत, काही ॲडिक्शन असू देत, काही गेमिंगचं ॲडिक्शन असू देत, कोणतंही ॲडिक्शन असू देत, तर सहज बाहेर येऊ शकतो. हा, पण त्याच्यासाठी तुमची तयारी असणं गरजेचं आहे. याच्यातून बाहेर पडण्याची तुमची मनाची तयारी पाहिजे. म्हणजे मी तर असं म्हणतो, जर डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये जर लोक असतील आणि त्यांनी सगळं करून झालं असेल, औषधं, गोळ्या, काय जे काय सगळं, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी, हे सगळं करून, पूजा अर्चना, प्रार्थना, गंडे दोरे, हे सगळं करून झालंय, तरी तुम्हाला फायदा नाही, तर मी सांगतो की तुम्हाला फक्त माझ्याकडे यायचंय. 499 माझी काउन्सिलिंगची फीज आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह होऊनच माझ्याकडे आहे. मी म्हणत नाही माझ्याकडे पॉझिटिव्ह, कारण प्रत्येक जण म्हणतात पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह या. हे होणार कसं कुणालाच माहित. तुम्ही आहे तसे या. हा, आहे तसे नाही. माझ्याकडे येताना निगेटिव्ह होऊन तुम्ही स्वतः निगेटिव्ह होणार. आता जे आहात ना, हा, मी यांच्याकडनं बाहेर पडणारच नाही. हा, पण त्या फर्स्ट काउन्सिलिंग मध्येच तुम्हाला रिझल्ट दिला जातो. क्या बात आहे. आणि फर्स्ट काउन्सिलिंग मध्ये, म्हणजे काउन्सिलिंग तर चालतं साधारण 1 तास 1.5 तास चालतं, पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा आपण छोटासा एक पॅटर्न आहे, याला आपण TFT म्हणतो, थॉट्स फ्रीडम टेक्निक. हे 5 मिनिटांना, 5 ते 7 मिनिटं लागतात त्या टेक्निकला. पण त्याच्यानंतर लगेचच ती व्यक्ती पूर्णपणे बाहेर येते. म्हणजे EEG मशीन जरी लावली तरी मी तुम्हाला ते सिद्ध करून देऊ शकतो की हा जी व्यक्ती आहे ती किती % याच्यातून बाहेर पडते. 60 ते 70% त्यातून ती बाहेर पडते, म्हणजे पडतेच. हा जो रेशो आहे 98% रेशो आहे. 100% नाही म्हणत, पण 98% हा रेशो आहे. आणि त्याला काही तुम्ही म्हणजे उपचार करताना मशिनरी वापरता का काय? बिलकुल नाही. हिप्नॉटिझम हे मनाचं शास्त्र आहे. म्हणजे मशिनरीचा तर तिथे कसलाच वापर होत नाही. इथे शास्त्रोक्त पद्धतीने त्याला अगदी 5-6 मिनिटांमध्ये तुम्ही त्याला 98% बरं करता. 98%. आणि तो तात्पुरता बदल नाही, तो दिवसभर असतो. काही ना दिवसभर बरं वाटतं, काही ना 2 दिवस बरं वाटतं, काही ना 8 दिवस बरं वाटतं, काही कायमचं सुद्धा बरं वाटलेलं आहे. असेही माझ्याकडे क्लायंट आहेत की काउन्सिलिंग मध्येच पूर्ण बरे झालेत. नुसतंच काउन्सिलिंग करून उपयोग नाही. जसं मी सांगितलं की नुसत्या समजुती बदलून उपयोग नाही. कारण मी जेवढं तुमचं काउन्सिलिंग चांगलं करू शकतो, याच्यापेक्षा तुमचे आई वडील तुमचं चांगलं काउन्सिलिंग करू शकतात. बरोबर. म्हणून तर असे 10-10, 20-20, 30-30, 40-40 प्रकारच्या वेगवेगळ्या काउन्सिलिंग करून लोक एक शेवटचा पर्याय म्हणून माझ्याकडे येतात. आता WHO ने सांगितलंय की 90% आजार हे मानसिक आहेत, तरी सुद्धा लोक काय करतात, मग 10% त्या शारीरिक आजारांची नावं तरी सांगा मला. आहेत तुम्हाला माहिती सर? कोणी पडला, लागलं, ऍक्सिडेंट झाला, हेच शारीरिक आजार आहेत. तुम्ही एखादा जर आजार सांगितला, आजाराचं नाव कोणतंही असू दे, कॅन्सर असेल, TB असेल किंवा दमा असेल, तर त्याचं मानसिक कारण मी सांगू शकतो. आणि यू कॅन हील. सगळ्यात मोठा आहे हार्ट अटॅक आणि डायबिटीज. हा सगळ्यात मोठा. म्हणजे याच्यामध्ये हार्ट अटॅकची तर भीती, म्हणजे 90% लोक तर हेच असतात माझ्याकडे, अटॅकची भीती. कुठेतरी ते ऐकलेलं असतं, कुठेतरी पाहिलेलं असतं, आणि त्याच्या ज्या समजुती तयार झालेल्या आहेत, त्या समजुती त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. आता सबकॉन्शियस माइंडमध्ये कधीच जातात, एखादा विचार ज्यावेळेस रिपीट होतो तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो, आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला की जसं तसं घडायला लागतं. म्हणजे माझ्याकडे अशाही काही केसेस आहेत की युट्यूबला रील्स पाहून किंवा त्यात डेप्थ पाहून मला काही कॅन्सरची एखाद्याला भीती आहे, नुसती भीती आहे, पण हळूहळू त्या गोष्टी मी पाहिल्यात की इतका विचार केला त्या गोष्टीचा, इतक्या त्या सिम्पटम स्वतःमध्ये त्यांनी पाहायला सुरुवात केली. नंतर त्यांनी जाऊन टेस्ट केल्या. बऱ्याच, एक मुलगी आहे, तिने टेस्ट केल्या, मी नाव सांगत नाही कारण नाव सांगणं हे आहे, आणि तिने बऱ्याचशा टेस्ट केल्या, आणि हळूहळू तिला ते सिम्पटम्स तयार झाले, कॅन्सर पण झाला, आणि शेवटच्या स्टेजला आलेली असताना ती माझ्याकडे आली होती. माझ्याही अनुभव विश्वातलं एक उदाहरण आहे की एक व्यक्तीने हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला पाहिलं. आता त्याच्या मनात ती भीती बसलेली आहे आणि तो आता हॉस्पिटलच्या चक्रा मारतोय, ECGचे चेकअप करून घेतोय. तर आता ही भीती त्याच्या मनातून कशी दूर करता येईल? कोणताही विचार ज्यावेळेस रिपीट होतो, आपल्या बाह्य मनात रिपीट होतो, एकदा का एखादा विचार रिपीट झाला की तो आपल्या अंतर्मनात जातो, अंतर्मनातून तुमच्या मेंदूपर्यंत जातो, आणि मेंदू आपल्याकडनं ते काम करून घेतो. आता याचं प्रात्यक्षिक आपण पाहूया की पटकन मी सांगतोय तसं करा. दोन्ही हात एकत्र करा आणि मनात एक विचार करायचा की माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. डोळे उघडे ठेवा.
मी सांगेल तेव्हा हे चालू करायचं. हम्म. राईट. दोन्ही हात एकत्र करा, दोन्ही बोट ओपन करा, डोळे बंद करा आणि माझी दोन्ही बोट जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. एकसारखा रिपीट विचार करायचा. माझी दोन्ही बोट जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोट जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोट जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोट जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. आणि दोन्ही बोट चिकटल्यानंतर हात सोळा आणि चेहऱ्यावरून हात फिरवा. म्हणजे आता मला सांगा की हे स्वतःहून तुम्ही जवळ केले का आपोआप झालं? ही बोट आपोआप आली का स्वतःहून जवळ केले तुम्ही, हे सांगा. नाही, ती आपोआपच आली. मी आपोआप. फक्त बोलत होतो मनातले मनात. म्हणजे मला हेच सांगायचं, ह्या जगात कोणतीच गोष्ट आपोआप घडत नाही. एखादा विचार आपण रिपीट केला, रिपीट केल्यानंतर तो तुमच्या अंतर्मनात गेला, अंतर्मनातून तो विचार तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला आणि मेंदूने तुमच्याकडनं ते काम करून घेतलं. हे याच्या पाठीमागचा सायन्स आहे आणि एवढं साधं सोपं आणि सरळ आहे. बरोबर. कोणताही विचार ज्यावेळेस रिपीट होतो, जसं की साप चावून माणूस मरतो. बरोबर. परंतु पोस्टमार्टम मध्ये कळतं की ह्या व्यक्तीला जो साप चावला हा बिनविषारी होता, हा मग मेला कशाने? म्हणजे कळत न कळत त्याने तो साप चावताना पाहिला. जर पाहिला नसता तर तो मेला असता का? नाही. म्हणजे त्याने काय केलं? विचार रिपीट केले. आता मी मरणार मरणार मरणार. अशा या जगामध्ये 80% लोक बिनविषारी साप चावून मरतात. बरोबर. आणि ज्याला माहिती आहे हा विषारी साप आहे, तो शांत राहतो आणि शांततेत तोच व्यवस्थित जगतो, त्याला काहीच होत नाही. ज्याला माहिती आहे त्याला, कारण तो श्वासावर पहिला कंट्रोल करतो, श्वासाला शांत करतो. आपण काय करतो? कंटिन्यू मी मारणार 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 मारणार, संपलं. आणि पोस्टमार्टम मध्ये सुद्धा आपल्या मनाने ते विष तयार केलेलं असतं. मग जर मन हे विष तयार करू शकतं तर अमृत सुद्धा तयार करू शकतं. अगदी बरोबर. म्हणजे याच्यासाठीच मी म्हणतो, जर ह्या पृथ्वीवर देव म्हटलं तर पहिल्यांदा डॉक्टरांचं नाव घेतलं जातं. बरोबर. देव म्हटलं की डॉक्टर, है ना? ह्या पृथ्वीवरचा देव म्हणजे डॉक्टर. तसंच या पृथ्वीवरचा अमृत म्हणजे हिप्नॉटिझम आहे. कारण माझ्याकडे कित्येक डॉक्टर्स येतात आणि ज्यावेळेस सायकॅट्रिस्ट येतात, स्वतः सायकॅट्रिस्ट, कारण त्यांना माहिती आहे ही औषधं ही शरीरावर काम करतात, मनावर नाही. आपल्याला मनावर काम करायचं. त्यासाठी मोठमोठे स्पेशालिस्ट डॉक्टर, MD डॉक्टर, मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, हा, परंतु ते स्वतः येऊन ट्रीटमेंट घेऊन जातात. न सुटणाऱ्या केसेस सुद्धा माधव बाग वगैरे जिथे हार्टवर काम केलं जातं चांगल्या पद्धतीने, तिथले प्रख्यात डॉक्टर, म्हणजे आता मी नाव घेत नाही, पण ते स्वतः माझ्याकडे क्लायंट पाठवत असतात की ह्या विचारातून त्यांना पहिलं बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण कोणताही आजार म्हटलं, अटॅक म्हटलं, हा हार्ट अटॅक नसतोच, मी सांगतो, हा हेड अटॅक असतो. आणि त्याच्यामुळेच याच्यातून जर तुम्हाला पूर्णपणे बाहेर पडायचं असेल तर मनावर आधी काम केलं पाहिजे. जो मन जिंकेल तोच जग जिंकेल. अगदी बरोबर. आणि मनावर काम करणं किती गरजेचं आहे. जसं मगाशी मी सांगितलं की कुत्र्याचं एखादं मी उदाहरण दिलं, बरोबर. तसंच कोणतीही गोष्ट तुम्हाला बांधलंय कोणी हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडतंय, तुमच्याही आयुष्यात काहीतरी घडतंय, पण तुम्हाला बांधलंय कोणी हे समजलं पाहिजे. जसं की एखाद्या जंगलामधून एखादा हत्तीचं पिल्लू सर्कसवाले घेऊन जातात, त्याला साखळीने बांधून ठेवतात. बरोबर. तो साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो, कारण इकडे तिकडे कुठेही फिरणारा तो हत्तीचं पिल्लू तर साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस तो प्रयत्न करतो, साखळी काय तुटत नाही. शेवटी पायाला जखमा होतात, त्यावेळेस तो साखळी तोडणं सोडून देतो. तोच हत्ती हळूहळू हळू तिथे मोठा होतो त्या सर्कसमध्ये. आता जर आपण सर्कस पाहायला गेलो तर एवढा मोठा 6-7 टनाचा हत्ती आता जर पाहिलं त्याला साध्या दोरीने बांधलेला असतं, काथ्याने बांधलेलं असतं. मग एवढा मोठा हत्ती जो जंगलातली झाडं पाडू शकतो, तो ती दोरी तोडू शकत नाही का? 100% कधी. हा, मग त्याला बांधलंय कुणी? सर्कशीतल्या लोकांनी का विचाराने? त्याच्या मनाच्या विचाराने. हा, म्हणजे हे जे ही जी गाठ आहे मनामध्ये, ती जर सुटत नसेल तर आपण हिप्नॉटिझमद्वारे आपण अंतर्मनामध्ये तसं प्रोग्रामिंग करून त्याला त्यातून सहज बाहेर काढू शकतो. बरोबर. म्हणजे असे काही लोक आहेत की मुलं आहेत की 30-35-40% 70-80% गेलेले आहेत. ती मनात निगेटिव्हिटीची भीती असते त्यांच्यात की मी परीक्षेत नापास होईल किंवा मला कमी मार्क पडतील, ह्याच्यावर पण हिप्नोटिझम काम करतं. ऍक्च्युली मुलांचा कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम नसतोच.
त्यांची आवड नसते. हम्म, आज जगातला एखादा मुलगा दाखवा की ज्याला मोबाईल पाहायला आवडत नाही. हम्म, का? कारण त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि बरोबर. इंटरेस्टिंग गोष्टी करून कधीच सक्सेस मिळत नाही. हम्म, जे आवडत नाही त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरच आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळतं. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मी सांगतो की जर तुम्हाला जर माझ्याकडे यायचं नसेल हम्म, तर तुम्हाला मनाच्या विरुद्ध वागावं लागेल. मन सांगते सकाळी उठू नको, बरोबर. अजून 5 मिनिटं झोप. नाही, तुम्हाला उठायचं. मन म्हणतं व्यायाम करू नको, ते करायचंय. मन म्हणतंय अभ्यास करू नको, ते करायचंय. मन म्हणतंय काम करू नको, ते तुम्हाला करायचंय. म्हणजे जोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन मधून आपण बाहेर येत नाही तोपर्यंत आपण चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकत नाही. म्हणजे आपण नेहमीच आपल्या मनाचे गुलाम असतो. मानवी मनाचे गुलामच आहोत. म्हणून तर हिप्नॉटिझम मध्ये मी कायम सांगतो की माझी व्याख्या, हम्म, ज्या मानवी मनाचे आपण गुलाम आहोत त्याची मालक बनण्याची कला म्हणजे हिप्नॉटिझम. बरोबर. पण बऱ्याचदा लोकांना हिप्नोटिझमची भीती वाटते, की आम्ही हिप्नोटाईज झालो म्हणजे त्यातनं बाहेर पडणार नाही. हा गैरसमज लोकांमध्ये खूप पसरलेला आहे. खूप चांगला प्रश्न आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थित याच्यावर मी बोलतोय त्याच्यावर लक्ष देऊ नाही का? कारण आजपर्यंत जगात असं कधीच घडलेलं नाही की एखादा मुलगा हिप्नॉटिझम मध्ये गेलाय आणि तो बाहेर पडला नाही. एखादी तरी केस मला दाखवा ना सर, आहे का बरोबर. अशी? बोलायला सगळे बोलतील, नाही, जे महाग पाहिलं नाही ते सुद्धा बोलतात. बरोबर. हा म्हणजे युट्यूबने किंवा गुगलवर लोक एवढे हुशार झालेत. ते फक्त नॉलेज आहे. नॉलेज प्रत्येकाकडे आहे. मला सांगा, आज तुमच्याकडे नॉलेज नाही का? आहे पण तो ना. पडलेला कचरा आहे मी सांगतो का? कारण नॉलेज नॉट यूज इज गार्बेज. तो तुमच्या आतमध्ये पडला, त्याचा वापरच होत नाही. तुम्हाला सर माहिती आहे सकाळी पहाटे 4ला उठणं गरजेचं आहे, 5ला उठणं गरजेचं आहे, सकाळी व्यायाम करणं गरजेचं आहे. हे सगळं माहिती मग करत का नाही? म्हणजे नॉलेज असून काय उपयोग नाही. बरोबर. म्हणजे हे अनालिसिस होणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं अनालिसिस वेगळं असतं. त्याच्यामुळे पर्सनली काउन्सिलिंग असतात आणि पर्सनली ट्रीटमेंट सुद्धा असतं. सर, अजून एक लोकांच्या मनात भीती आहे, की हिप्नोटिझम म्हणजे करणीचा वगैरे प्रकार आहे का, वशीकरणाचा प्रकार आहे, असा काही प्रकार असतो का? वशीकरण म्हणजे हिप्नॉटिझम नाही. हम्म, आता हे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. जे काही आपण करणी वगैरे ज्या काय आहे, जे काही कोणी सांगत असेल, कारण बऱ्याचदा माझ्याकडे अशाही भरपूर केसेस आहेत की करणी वगैरे झालेल्या आहेत किंवा अंगात येणं वगैरे ह्या गोष्टी. तर त्यातून काही लोकांना बाहेर पण पडायचं असतं. का बऱ्याचदा काय होतं की काहीतरी एक प्रकारचा साऊंड किंवा ढोल ताशे काय जे वाजतात किंवा घंटा ज्यावेळेस नाच चालू होतो तर अचानक त्यांच्या हार्मोन्समध्ये चेंजेस होत जातात, डोपामाइन रिलीज होत जातं आणि वेगवेगळ्या त्यांच्या आतमधून काही विशिष्ट केमिकल्स रिलीज झाल्यामुळे कुठेतरी त्या ट्रान्समध्ये जातात. ॲक्च्युली तो ट्रान्स म्हणजेच हिप्नॉटिझमची अवस्था आहे. आणि हिप्नॉटिझममध्ये सुद्धा ज्यावेळेस स्टेज शो केले जातात तिथे सुद्धा ह्या गोष्टी दाखवल्या जातात की स्टेजवर हिप्नॉटिझम केलं जातं आणि लोकांना तिथे अंगात आणलं जातं किंवा दैवी शक्ती आल्यासारखी भावना निर्माण तयार केली जाते. तो एकदम मोठं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हिप्नॉटिझममध्ये करता येतात आणि हिप्नॉटिझममध्ये करता येतात म्हणजे मनोरंजन म्हणून ते केलेलं आहे. आणि आपल्या इथे आहे हे जे आपण जे काय दाखवतो हे सायंटिफिकली तुम्हाला कळायला पाहिजे, कारण याच्यातून तर गैरसमज जास्त केलेत लोकांना. हे बरोबर. क्लिअरिटी कोणत्याच गोष्टीला नाही. म्हणजे हिप्नॉटिझममध्ये जर असं होत असेल तर मग अरे मला भीती वाटणार, साहजिकच आहे, कोणीही घाबरणार. हां, आता हिप्नॉटिझममध्ये चव सुद्धा बदलता येते. म्हणजे हिप्नॉटिझममध्ये स्टेज शो जर पाहिले तर कारलं देऊन त्याला कारलं खायला दिलं जातं आणि ते केळ आहे म्हणून सांगितलं जातं आणि नक्कीच त्याला ते गोड लागतं, केळासारखं गोड लागतं आणि तो केळ खातो. तो म्हणजे कारलं समजून तो केळ खातो. जर त्याची चव बदलता येत असेल तर त्याची मनस्थिती सुद्धा बदलता येते बरोबर. किंवा त्याच्या मनामध्ये व्यसनाबाबतीत ॲडिक्शन बाबत आपण अंतर्मनामध्ये घृणा निर्माण करू शकतो आणि त्याच्यातून आपण त्याला पूर्णपणे बाहेर काढू शकतो. म्हणजे पूर्णपणे रिप्रोग्रामिंग होतं. पूर्णपणे रिप्रोग्रामिंग होतं. बरोबर. आता मला मूळ विषयाकडे यायचंय, म्हणजे की जे व्यसन आहेत, खूप आता अनेक प्रकारची व्यसनं असतात लोकांना, म्हणजे गॅमलिंगचं असेल, मोबाईलचं असेल, एवढ्या प्रकरणात आज मन ग्रासलेली आहेत लोकांची. तर हिप्नॉटिझमचा वापर करून आपण त्यांना बरे करू शकतो का? हा, याच्यामध्ये पहिली तर मी सांगितलं त्यांची तयारी पाहिजे, थोडी तरी तयारी पाहिजे. कारण बऱ्याचदा ज्यावेळेस हे येतात लोक की बाबा ते सगळं करून झालेलं असतं त्यांचं की आता स्वतःला इमोशन्स त्यांनी हे करून सप्रेस करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण ज्यावेळेस हे काय होत नाही, हा त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे येता. हा, जर तुम्ही धरून आणलं तर मग काय उपयोग होत नाही. का? कारण मी आल्यानंतर पहिला प्रश्न माझा हाच असतो की आप आए हो क्या लाए गए हो.
हा आए हो तो ठीक हो जाओगे, है ना. बरोबर. आता ज्यावेळेस ते येतात आणि गॅम्बलिंग मध्ये, हा आता जस्ट एक 1.5 महिन्यापूर्वीची एक घटना आहे. एक कुटुंबातला साधारण एक 35-40 वर्षाचा गृहस्थ आहे. 2 मुलं आहेत, सुखी कुटुंब आहे, गावाला आहे, शेती वगैरे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, सगळं छान चाललंय. स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आणि कुठेतरी त्याला एका मित्राबरोबर तो गोव्याला गेला. गोव्याला गेल्यानंतर तिथे त्यांनी कॅसिनो मध्ये गेला. कॅसिनो मध्ये गेल्यानंतर त्याला ते आवडलं. त्याच्यानंतर तो तिथून आल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं, अरे इथे खूप फास्ट पैसा आहे. म्हणजे आपण जे आता चाललंय हा सगळं काय म्हणतात, म्हणजे जसं सगळ्यांनाच वाटतं की एका रात्रीत मोठं व्हावं. एक आज इतिहास गवाह आहे की एका रात्रीत कधीच कोणी मोठं झालेलं नाही. बरोबर. तर ती व्यक्ती, जसं आपण दिवसातून 2-3 वेळा कपडे बदलतो तसं तो दिवसातून 2-3 वेळा फ्लाईट बदलायचा. म्हणजे तो सकाळी गेला 2 तासात 1 तासात कॅसिनो मध्ये थोडे पैसे 30, 40, 50, 60, 70 हजार कमवायचा. सगळं जाऊन त्याला 40-50 हजार रुपये राहायला लागले. मग त्याला ती मजा यायला लागली. ते वाढत 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 इतकं गेलं, आता तो 70-80 लाखाला तो लॉस मध्ये आहे आता. अरे बापरे. आणि त्यातून बाहेर पडता येत नाही. त्याला असं वाटतं की नाही, मी तिथूनच पैसा बाहेर काढू शकतो, मला दुसरा पर्यायच नाही. सगळे सांगतायत, मी सांगतोय, सगळं सांगतोय, पण त्याला त्यातून बाहेरच पडायचं नव्हतं. म्हणजे इच्छा आहे बाहेर पडायची, पण त्याला दुसरा मार्गच दिसत नव्हता. एकदा माझ्याकडे आला, काउन्सिलिंग केलं. नाही नाही सर म्हटलं, मला समजलं, आता मी सगळं करणार. तिथून गेला, परत तेच त्याने चालू केलं, काउन्सिलिंग करून सुद्धा. हा, मग त्याला पण ट्रीटमेंटसाठी बोलवलं आणि ट्रीटमेंटसाठी त्याचा मित्र त्याला घेऊन आला बळजबरी. नाही म्हणलं चलच तू. आला, त्यांनी ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आज 1.5 महिना झालं. त्यांनी तो पैसा जो येतोय, त्याला काय रेंट वगैरे येतोय, आता त्यांनी त्याची कर्ज भागवायला सुरुवात केली जेवढी झालेली आहेत ते. आणि आता तो पूर्णपणे बाहेर आहे. म्हणजे जो रोज जाणार आहे किंवा त्याच्यानंतर कॅसिनो मधून त्याला कुणीतरी सांगितलं का हेच तर सगळं मोबाईलवर आहे. मग मोबाईलवर त्यांनी जे सुरू केलं त्यातून पण तो बाहेर पडत नव्हता, कारण मोबाईल कंटिन्यू, रेंट आलं पैसा टाकायचा, कुठून पैसे आले पैसा टाकायचा, असं करून तो त्यातून तो बाहेरच पडत नव्हता. पण ट्रीटमेंट केल्यानंतर तो पूर्णपणे बाहेर आहे. जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर माझ्या ऑफिसला तुम्हाला एकदा यावं लागेल. खूप छान. आता ट्रेडिंग शेअर मार्केटली ही नशेसारखा प्रकार झालाय आता. राईट. लोक इतके ऍडिक्ट झालेत आणि त्याच्यात लाखो रुपये गमावून बसलेत. तर ह्याच्यावर काय करता येईल? लाखो नका म्हणू, हजारो करोड म्हणा. कारण ह्याच्यामध्ये पेशन्स राहिलेले नाहीत आणि हे मोबाईलमुळेच पेशन्स नाही राहिले. कसं सर, कुणालाच पेशन्स नाहीत, आपल्याला सुद्धा पेशन्स नाहीत. मी सांगतो, हे बाकीच्यांचं सोडा. आपण ज्यावेळेस एखादा व्हिडिओ पाहायचा असतो किंवा रील पाहायची असते किंवा तिथे 5 सेकंदाचं स्किप एक बटन असतं. बरोबर. आपलं बोट कुठे असतं? टपकन त्या स्किपवर जातं. तिथेच थांबतं ना, 5 सेकंद तिथेच थांबतात. बरोबर. म्हणजे तेवढाही वेळ आपल्याकडे नसतो. म्हणजे हे जे एन्झायटी आहे, हे जे काही पेशन्स आहेत, हे खूप कमी झालेले आहेत. आणि शेअर मार्केट खूप चांगला सब्जेक्ट आहे हा, पण त्याच्यामध्ये जे लोक, ह्यांचा जर तुम्ही रिसर्च झालेला आहे, ज्या लोकांनी 10-10, 20-20 वर्ष साठी शेअर घेऊन ठेवलेले आहेत, तीच लोक आज करोडपती आहेत. हा, पण ही लोक कोण आहेत? ही लाखामधले फक्त 5% लोक आहेत. म्हणजे याच्यातून जसं सांगितलं जातं, प्रत्येक शेअर मार्केट गुरु हेच सांगतोय की स्ट्रॅटेजी 10% आहे आणि सायकोलॉजी ही 90% आहे. सायकोलॉजीवर कामच होत नाही. म्हणून तर कोणताही व्यक्ती ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेस माइंड रिलॅक्स असतं, त्यावेळेस पैसा कमावतो. हा, पण नंतर तो त्याच्यामध्ये आहारी जातो, त्याचा कंट्रोल त्याच्यावरचा निघून जातो. आणि हा कंट्रोल निघून जाणं म्हणजेच हा मनाचा कारभार त्याचा चालू होतो. मी तर अशा केसेस पाहिलेत की ज्याचे पैसे डुबलेत तोच परत कोच म्हणून काम करतोय लोकांना शेअर मार्केटमध्ये, ते पैसे वसूल करण्यासाठी. राईट. आणि तरी लोक त्याच्याकडे जातात. राईट. हा, पण हे लोकांनाही तो अवेअरनेस नाहीये सध्या. म्हणजे तो व्यक्ती ठीक आहे, पाहिलं त्यांनी सगळं, पण लोकांना दिखावा जास्त आहे. जिथे दिखावा असतो तिथे लोक जातात, म्हणजे जातात. हा कुठेतरी कन्सेप्ट झालाय. सगळ्यांबाबतीत नाही, पण मॅक्झिमम लोक दिखावाच्या पाठीमागे जातात. आणि शेअर मार्केट वाले जी लोक आहेत, जी करोडो रुपयाची स्वप्न तुम्हाला दाखवतात, ती सुद्धा आता शिकवण्याच्या पद्धतीतूनच ते पैसे कमवतात. बरोबर. ते शेअर मार्केटमध्ये पैसा लावून कमवत नाही.
हा ते थोडंसाठी दाखवण्यासाठी ते ठीक आहे. आपण कायमसाठी जर तुम्हाला बदल हवा असेल तर आपल्याला आपले पॅटर्न बदलणं गरजेचं आहे. आता हे पॅटर्न कोणते आहे? हा पॅटर्न तयार होतो, सेट होतो. जसं की कोण बनेगा करोडपतीमध्ये कित्येक लोकांना 1 कोटी, 5 कोटी, 7 कोटी, 3 कोटी, 4 कोटी बऱ्याच लोकांना मिळाले. पण काही पत्रकारांनी 5 वर्षानंतर म्हणजे त्यांना पैसे मिळाल्यानंतर 5 वर्षानंतर त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. त्या इंटरव्ह्यूमध्ये हे लक्षात आलं की जो टीचर होता तो अजूनही टीचरचंच काम करतो. जो कर्जबाजारी होता तो कर्जबाजारीच आहे. त्यावेळेस 5-10 लाख कर्ज असलं, आता करोडोमध्ये कर्ज, एवढाच फरक. पॅटर्न चेंज नाही झालेला. बरोबर. जो रस्त्यावर आहे तो रस्त्यावरच आहे. म्हणजे 5 वर्षानंतर हे कळालं. बघा मला सांगा की कोण बनेगा करोडपतीमध्ये जी लोक आहेत ते हुशार असतील का? भरपूर आपल्यापेक्षा तर नक्कीच हुशार. 100%. तरीही त्यांचे पॅटर्न जोपर्यंत ते चेंज होत नाही तोपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होत नाही. आणि पॅटर्न चेंज करण्याचं काम आपण अंतर्मनामध्ये ते प्रोग्राम करू शकतो. जसं मगाशी तुमची बोटं आपोआप जवळ आली. अगदी बरोबर. आता काही सवय असतात शेअर मार्केटमध्ये, म्हणजे आपण जर बघतो त्या लोकांना की रोज चेक करायचं, तर ह्या सवयी कशा मोडायच्या? आता हे रोज चेक करायचं झालं तर मोबाईलवरच मोबाईलवरच तासाला चेक करत असतात. तासाला चेक करतात. ऍडिक्ट झालेत. त्यांच्याकडे पेशन्स नसतात. मी सांगितलं ना, शेअर मार्केट हे खूप खूप चांगलं हे आहे, मार्केट आहे. फक्त त्याला 10, 20, 25 वर्षाच्या यांनी जर तुम्ही पाहिलं आणि तशा जर गुंतवणूक केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा भेटणार आहे. म्हणजे लोकांना काय झालंय की पटकन पैसा, एका रात्रीत कसं मोठं व्हायचं, बस हा कन्सेप्ट डोक्यात आहे. आणि हा पूर्ण कसा करायचा हे आपल्या रील्स मार्फत सगळे दाखवतात. बरोबर. आणि लोक त्याच्यामुळे ऍडिक्टेड झालेले आहेत. बरोबर. असं मी म्हणत नाही रील पाहू नका किंवा शेअर मार्केट करू नका, हे तर केलंच पाहिजे. हा, पण त्याच्यावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे, मनाचा नको. शेअर मार्केटमध्ये जर एखाद्याला मनशांती पाहिजे आणि त्याची जोखीमही घ्यायची, तर त्याच्यासाठी काय तयार करावं लागेल? मगाशी सांगितलं की एकतर लॉंग टर्म साठी त्यांनी त्या गोष्टी कराव्यात आणि आपला कामधंदा पाहावा जो काय आहे तो. बरोबर. आणि हीच लोक शेअर मार्केटमध्ये हे कोण आहेत सांगतो, सगळा गुजराती आणि मारवाडी समाज आहे. बरोबर. पहा, त्यांचा पैसा सगळ्यात जास्त शेअर मार्केट. पण हा दीर्घकाळासाठी आहे, तात्पुरता नाही. हे तात्पुरतं एका रात्रीत मोठं व्हायचं ह्या स्वप्नापासून पहिल्यांदा त्याला बाजूला काढावं लागेल. त्याला लाखो लोकांचं हे दाखवावं लागेल, सगळं पोर्टफोलिओ किंवा जे कमवतात तेवढंच दाखवतात, पण जे कमवत नाही, म्हणजे जसं की माझ्याकडे मी सांगतो सगळेच क्लायंट माझ्याकडे बरे होत नाही. का? कारण असे पण नाही मला काहीच फरक पडला नाही, असे पण आहेत. हा, पण का? ते प्रोसेस पूर्ण करत नाही. कारण 90 दिवस कोणतीही प्रोसेस 90 दिवसाची असावी. कारण एखादा मुलगा समजा जर जिमला जातोय, एकही दिवस सुट्टी न घेता जर तो 90 दिवस रेग्युलर गेला तर 90 दिवसानंतर सकाळी उठण्यासाठी त्याला अलारामची गरज नाही पडणार, आपोआप उठेल. या सवयी बदलण्यासाठी आपल्याला मनाच्या विरुद्ध जावं लागेल. अनेकदा मानसिक धक्के बसतात. समजा शेअर मार्केट मधला लॉस असेल किंवा इतर गोष्टीतला असेल, मानसिक रुग्ण बनण्याच्या त्या प्रोसेसमध्ये असतात. तर मानसिक मनोरुग्ण झाल्याच्या नंतर सुद्धा माणूस बाहेर येऊ शकतो हिप्नॉटिझममुळे? हिप्नॉटिझम सोडा, हिप्नॉटिझमची गरजच नाही इथे. मानसिक धक्क्यामुळे जर ह्या गोष्टी घडत असतील तर मानसिक धक्का म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. की त्याला आता सगळे रस्ते बंद झाले. बरोबर. अशी लोक पण आहेत ना आपल्या समाजात. म्हणजे मी जर कॉन्फिडन्स जर कुणाकडनं घ्यायचा असं म्हटलं तर मी विजय मल्ल्या सरांचं नाव घेतो. कारण त्यांनी हे सगळं पाहिलंय, हे सगळे मानसिक धक्के वगैरे सगळं पाहिलंय. आता उलट पॉडकास्ट मार्फत ते लोकांना आता लोकांपर्यंत आलेत. त्यांनी काय चुका झाल्या, काय नाही झाल्या, माझं काय चुकलं, मी पैसे दिले का नाही, किती, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअरली सगळ्या हे दिल्या. म्हणजे याच्यातून बाहेर पडता येतं. एक माणूस बाहेर पडू शकतो तर सगळे बाहेर पडू शकतात. अगदी बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला तो मानसिक धक्का पचवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची ताकद वापरावी लागेल किंवा त्या समजून घ्यावं लागेल. कारण तो आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचूच शकत नाही. त्याची ताकद कशी वापरायची हेच त्याला कळत नाही. आणि हे भारतातलं शास्त्र आहे, असं नाही की बाहेरून आलं. हा, फक्त भारतात जे काही वेद पुराण काळापासून जे काही आपल्या मनावर बिंबवलंय त्याचा अभ्यास हे बाहेरच्या देशांनी केलाय, रिसर्च केलाय. आणि मग हिप्नॉटिझम नाव म्हणून ते पुन्हा आपल्याकडे आलेलं आहे. साहेब, स्पोर्ट हिप्नोटिझम हा जो प्रकार आहे तो नेमका काय? आता आहेत माझ्याकडे असे क्लायंट आहेत की जे आता ऑलिम्पिक मध्ये आता हे होतील, सिलेक्ट होतील आणि जे आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात. बरोबर. तिथे सगळ्यात मेन गेम असतो कॉन्सन्ट्रेशनचा.
आता एक मुलगी आहे जी शूटर आहे, जी आता नॅशनल मध्ये आहे आणि ऑलिम्पिक मध्ये 2027 मध्ये ती, असे भरपूर आहेत. पण त्याच्यामध्ये तिचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वीक होतं किंवा बाहेरच्या गोष्टींचा परिणाम व्हायचा किंवा खूप चांगली तिचा म्हणजे 8-10 तास तिचा रोजचा तो कामामध्ये जे काही रिहर्सल करायची ती रोज चांगल्या ठिकाणी आई वडिलांनी चांगली तिला हेल्प करतायत, चांगल्या पद्धती सगळं व्यवस्थित ग्रोथ चालू आहे. फक्त अडचण इथे येते की एक तिची मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीबरोबर ती जाते, ती पण शूटरच आहे, पण तिच्या मनामध्ये ती तिच्या सगळ्या बॉयफ्रेंड बद्दल सांगते. तिच्या बरोबर जी काही चर्चा करते, तिचे जे काही वीक पॉइंट असतील किंवा तिचं मनातलं जे काय असेल ते हिला सांगत होते, पण ही त्या गोष्टीत नाहीये. हा, पण त्या गोष्टींचा परिणाम हिच्यावर होतोय ना. डिफोकस होतो. हा फोकस, हा मग तो फोकस तो पूर्णपणे चेंज करण्यासाठी ती ती आईवडील हिप्नॉटिझम म्हणजे त्यांनी खूप सर्च केलं, आपल्याकडे आले. त्याच्यानंतर त्या मुलीमध्ये एवढे चेंजेस आलेत. नॅशनलला आता काही जे काही छोटे छोटे नॅशनलच्या आधी जे काही हे असतात रिहर्सल्स असतात त्याच्यामध्ये तिने खूप चांगली कामगिरी केली आणि लवकरच ज्यावेळेस ती इंटरनॅशनल मध्ये जाईल त्यावेळेस नक्कीच आपण पुन्हा एकदा त्यावेळेस पॉडकास्ट करूयात. नक्कीच नक्कीच. फॅन्टसी लीग किंवा आपण जे म्हणतो ना बिटिंग स्पोर्ट्स मधलं चालतं, तर नेमकं मेंदूमध्ये आणि मनामध्ये काय चाललेलं असतं? ह्यांना ही व्यसनच लागलेली असतं, त्यांनी सुटत नाही. त्यातनं बाहेर कसं यायचं? पहिली गोष्ट मी मगाशीच सांगितलं की लहान मुलं असतील तर ठीक आहे, ते मातीचं हे आहे म्हणतात नाही का, त्याला आपण शेप देऊ शकतो. हा, पण ज्यावेळेस अशा वेळेस ज्यावेळेस तो बाबा कमवता आहे, घर त्याच्यावर आहे, सगळं चालू होतं, अशा वेळेस त्या व्यक्तीला हे समजलं पाहिजे की याच्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे किंवा अजूनही भरपूर मार्ग आहेत की ज्याच्यामधून आपण आपली एनर्जी लावून पैसा कमवू शकतो, एवढं त्याला समजलं पाहिजे. आणि असेही आहेत, येतात लोक की येऊन त्याच्यातून नवीन नवीन मार्ग, आता जसं मगाशी सांगितलं गॅमलिंग वाला तो जो व्यक्ती आहे तो आता वेगवेगळ्या व्यवसायात काम करतोय, आता रिअल इस्टेटमध्ये तो काम करतोय किंवा त्याचं जे अर्धवट रिसॉर्ट राहिलं होतं ते पूर्ण करायच्या पाठीमागे लागलाय किंवा जी त्याची जुनं जे कन्स्ट्रक्शन मध्ये होता ते त्या गोष्टी तो करायला लागलाय. पण हे कधी होईल? एक तर तुम्हाला मनाच्या विरुद्ध वागावं लागेल किंवा माझ्याकडे यावं लागेल. दोनच ऑप्शन. बाकी याला तुम्ही कितीही घरच्यांनी काय म्हणतात, देवाला कितीही नवस बोलू देत, काही बोलू देत, बरोबर, त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. बऱ्याच लोकांचं म्हणजे मुलांमध्ये ते प्रमाण जाणवतं, जास्त वयस्कर माणसांमध्ये प्रमाण जाणवतं की एखादा खेळ इतका आवडतो की त्या खेळापासून त्याला तर उत्पन्न नाही मिळत, पण त्याचा वेळही तिथं वाया जातो आणि तो खेळ त्याचा ताबा सोडत नाही त्या व्यक्तीवरचा. तर मग ह्या केसेसमध्ये काय करायला पाहिजे? यालाही आपण हिप्नॉसिस म्हणूयात. का? कारण बऱ्याचदा आपण एखाद्या सिनेमागृहात जातो, एखादा पिक्चर पाहत असतो, त्यावेळेस आपण हिप्नॉसिस अवस्थेतच असतो. आपल्याला आपण कधी कळतो? ज्यावेळेस इंटरव्हल होतो तेव्हा. अगदी ज्यावेळेस आपण बाहेर येतो त्यावेळेस बघा वेगळं वातावरणात येतो आपण. ऍक्च्युली हिप्नॉसिस हे जे शास्त्र आहे हे बऱ्याचदा म्हणजे कळत नकळत आपण हिप्नॉसिस होत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला हे वाटतं की नाही हेच आपण ऐकावं किंवा हेच करावं असं ज्यावेळेस वाटायला सुरुवात होते. आहेत अशी लोक की बाबा अध्यात्माला लागले तर अध्यात्माचं, आता दुसरं काहीच नाही, म्हणजे एवढं सोपं करून घेतलंय स्वतःसाठी. अध्यात्मामध्ये असं सांगितलं जातं की म्हणतात सहज, आहे त्यात समाधानी राहा. आहे त्यात समाधानी राहा म्हटलं की हा सगळं सोडून देत, आहे त्यात समाधानी ठेविले असं आनंदी होतं. तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. राईट. म्हणजे ह्या ज्या काही सवयी आहेत, ह्या काय लागलेल्या आहेत, याच्यातून आपण रिप्रोग्रामिंग करू, म्हणजे रिवायरिंग करू, आपण ब्रेनचं रिवायरिंग करूयात आणि त्याच्यामधून आपण त्याला सहज बाहेर काढू शकतो त्या सवयींमधून. कारण कुठेतरी त्याला दुसरा मार्गच दिसत नाही, ना आई दिसतात, ना वडील दिसतो, ना भाऊ दिसतो, कोणी दिसतो, कंटिन्यू त्या एकावरच फोकस असतो. म्हणजे मेंदूचा एकाच भागाचा वापर जास्त होतो, बाकीचं सोशल कनेक्शन असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, ह्या कुठे याचा वापरच होत नाही. हा, पण त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला रिप्रोग्रामिंग करू, त्याच्यातून आपण त्याला तशा पद्धतीच्या ऑडिओ तयार केल्या जातात आणि त्या ऑडिओ त्यांनी रोज कंटिन्यू करायचे असतात. म्हणजे हे रिप्रोग्रामिंग 90 डेज दररोज चालतं. ओके, म्हणजे ते तुमच्याकडे येऊन करावं लागतं? हा, कारण नाही एकदाच यावं लागतं. जसं की एखादं ऑपरेशन झालं, हार्टचं ऑपरेशन झालं तर 3-4 तासाचं ऑपरेशन होतं, 5-6 दिवसांनी त्या व्यक्तीला घरी सोडलं जातं आणि घरी गेल्यानंतर
त्याला औषधं गोळ्या त्याला देऊन ते बरं केलं जातं. म्हणजे बरोबर. असं तो कधी म्हणू शकत नाही की मला परत ते ओपन करून डॉक्टर पहा की ते तुम्ही बरोबर केलंय की नाही ते मला पाहायचंय, असं नाही होऊ शकत. बरोबर. तसं हे प्रोग्रामिंग असतं, एकदाच असतं आणि याच्यामध्ये गरज वाटली तर आपण पुन्हा बोलवतो. ज्या व्यक्तीला म्हणजे ओसीडी सारखे स्किझोफ्रेनिया सारखे जे काही क्लायंट आहेत यांना नंतर एक दोनदा पुन्हा बोलवण्याची गरज असते. साहेब, सगळ्यात महत्वाची आणि गंभीर गोष्ट आहे की विद्यार्थी देशात ॲडिक्शन होणं हे प्रमाणच वाढले आता हल्ली. ते मोबाईलचं असेल, Instagramचं असेल किंवा अनेक. तर ह्याच्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढता येऊ शकतं? मी मगाशी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना खूप सहज बाहेर काढू शकतो, कारण मातीचं मडकं येते त्याला आता आकार देऊ शकतो. पण एकदा वेळ निघून गेली, जर कळत नकळत तो व्यसनांच्या आहारी गेला किंवा अजून कोणत्या गोष्टीत, तर मग थोडंसं अवघड आहे, कारण तो येणं माझ्यापर्यंत पोहोचणं हे अवघड आहे. म्हणजे बऱ्याचदा असे जे काही क्लायंट आहेत त्यांना म्हणतो की बाबा आमचा पॉडकास्ट बघ आणि त्याचा जर काय बरं वाटलं ऐकण्यासारखं किंवा जाण्यासारखं, हा त्याची तयारी झाली, मग घेऊन या. हा तुम्ही जर बांधून घेऊन आला तर काही होणार नाही. हे असं नाहीये की बांधून घेतलं, त्याला इंजेक्शन दिलं, त्याला बधीर केलं नार्को टेस्ट सारखं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट त्याला सूचना द्यायला सुरुवात केलं, असं नाहीये. ही त्याच्या मनाची आधी तयारी करून घेतली जाते आणि एकदा मनाची तयारी झाली की मग पुढच्या प्रोसेस चालू होतात. आता ह्या प्रोसेस करण्याच्या आधी आपल्याला त्याच्या तो कुठे नेमका अडकलाय, म्हणजे बरेचसे असे क्लायंट आहेत की जे सांगत नाही, गिल्टमध्ये अडकलेले असतात. आपल्या आतमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये 5 प्रकारच्या गिल्ट आहेत. एक तर फिअर आहे, काळजी, चिंता, हे तर प्रत्येकालाच आहे. बरोबर. हे एक फिअर आहे. कमतरता, स्वतःमध्ये काहीतरी कमतरता आहे असं सतत वाटत असतं, माझ्यात हे कमी आहे, ते कमी आहे. किंवा हेट्रेट, तिसरं की चिडचिड होणं, राग होणं, कंपॅरिझन करणं. मी म्हणतो तुमच्या आयुष्यातलं कंपॅरिझन संपलं तरी 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. चौथी गोष्ट आहे गिल्ट, की जे सांगता येत नाही. म्हणजे लहानपणापासून काहीतरी घडलेलं असतं त्याच्याबरोबर किंवा काय कोणीतरी अत्याचार केलेला असतो त्या वयामध्ये. म्हणजे एखाद्या जेंट्सने एखाद्या मुलावर अत्याचार केलेला असतो आणि तो सांगू शकत नाही. म्हणजे अशाही केसेस आहेत की एक म्हणजे मी त्या गावाचं नाव घेत नाही, पण बरंच दुरून ते आले होते माझ्याकडे आणि त्यांच्या मिसेसला घेऊन आले होते. ही एक सारखी टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये. तिला काउन्सिलिंगमध्ये घेतलं तर तरीही बोलायला तयार नाही. शेवटी त्यांना बाहेर काढलं. मी मगाशी सांगितलं जसं 5-7 मिनिटाची एक टेक्निक आपण यूज करतो. थोडंसं त्याला फ्री केलं, थॉट्स फ्री केलं आणि नंतर मी विचारायला लागलं, ती रडायला लागली. म्हणजे तिला सांगताच येत नव्हतं, की नवऱ्याला सांगता येत नव्हतं, तिला नव्हतं, 2 मुलं होती, सगळ्यांना घेऊन आले होते आणि बरेच वर्ष झालं ते डिप्रेशनमध्ये होते. काहीतरी 15 ते 20 वर्ष डिप्रेशनमध्ये होते. औषधं, गोळ्या सगळं चालू, पण ते डिप्रेशनमधून बाहेर पडत नव्हते. ज्यावेळेस ती मोकळी झाली, त्यावेळेस तिला विचारलं, की काय नेमकं काय झालं होतं? असं काय घडलं होतं? हा तुमच्या इच्छेविरुद्ध हिप्नॉटिझममध्ये काहीच करता येत. तुमची इच्छा पाहिजे, तरच तुम्ही सांगता. बरोबर. मग त्यावेळेस तिने सांगितलं, की सर तुम्हाला प्लीज कुणाला सांगू नका. म्हणजे नाही सांगणार. मी तुमच्या मिस्टरांना नाही सांगणार. का सांगणार नाही? जर त्यांना सांगितलं, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? बरोबर. तुम्ही ट्रीटमेंट पण घेणार नाही. बरोबर. मग ती म्हटली, सर दरवाजा लावून घेतला. सगळे इतके घाबरले होते. म्हटलं सांगा, नीट सांगा काय झालं. मी लहान होते माझ्या आईकडे असताना, त्यावेळेस आजोबांनी माझ्यावर 2 ते 3 वेळा लैंगिक अत्याचार केला. अरे म्हणजे तेव्हापासून ते डिप्रेशनमध्ये. आजोबा पण गेले, पण ते डिप्रेशनमधून बाहेर नाही. ते म्हणले तुम्ही जर सांगितलं तर माझा नवरा मला सोडून देईल. म्हटलं तसं काय होणार नाही. मी सांगणार नाही त्यांना. हा, पण थेरपीमध्ये, ट्रीटमेंटमध्ये आपण तुम्हाला याच्यातून पूर्णपणे बाहेर काढू. औषधं गोळ्यांची काय तुम्हाला गरज पडणार नाही. ट्रीटमेंट झाल्यानंतर साधारण 4-5 महिन्यांनी त्याच्या मिस्टरांचा फोन आला, सर मला हे दुसरी बायको मिळाली आता. म्हणजे ही लग्न झाल्यापासून ही डिप्रेशनमध्ये, म्हणजे आधीपासून, म्हणजे मी डिप्रेशनचाच त्याचा अवस्था पाहिली. आज मी नवीन सगळं अनुभवतोय. ती अगदी मन मोकळं राहते, तिच्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने ते जीवन जगते, अगदी आनंदाने जीवन जगते. तर अशाही केसेस आहेत की जे आपण गिल्ट सांगू शकत नाही. आणि सगळ्यात शेवटचं इमोशन्स आहे दुःख, साचलेलं दुःख. ते मोकळं करता येत नाही आणि त्याच्यावर लोकांची PhD झाली. बरोबर. म्हणजे तुम्ही जर 20 वर्षाचं दुःख अजूनही तुम्ही ते आठवून तुमच्या डोळ्यातून जर पाणी येत आहे,
याचा अर्थ तुमची त्याच्यावर पीएचडी झालेली आहे. हा, त्याच्यातून पण आपण सहज त्या दुःखातून जे काय असेल ते त्याच्यातून बाहेर काढू शकतो. आणि ज्या व्यक्तीकडे ध्येय आहे, कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे ध्येय आहे, तेव्हाच बाकीच्या ह्या रेमेडीज काम करत असतात. जसं की वास्तुशास्त्र म्हणा किंवा न्यूमरोलॉजी म्हणा, हे सगळं शेवटी बघा, हे केलं की माझं असं होईल, हे जे मन, शेवटी त्याचा परिणाम हा मनावरच होत असतो. आता हातातला खडा, त्या मला, यांनी मला तो खडा दिलाय, आता त्याची श्रद्धा होते म्हणूनच तो गेला. आता त्याने तो खडा घातला, 2.5 ग्रॅमचा समजा खडा घातला, आता त्याला रोज समजा कळत न कळत तो रोज तो खडा पाहणार आहे दिवसातून बऱ्याच वेळा. बरोबर. तर तो सहज त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात पहिला विचार काय येईल की याच्यामुळे माझं काम याच्यामुळे माझं चांगलं होणार, याच्यामुळे माझं चांगलं होणार, याच्यामुळे माझं चांगलं होणार. हे जे प्रोग्रामिंग आहे दिवसभरात हे सतत, आता तुम्ही असंच विचार करा की नाही माझं चांगलं होणार आहे, माझं चांगलं होणार आहे, असंच आपण कधीच विचार करत नाही. पण एखादी गोष्ट आपण अटॅच आहे, मग त्या खड्याकडे पाहून जर त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याचं जर जीवन बदलत असेल तर तो खडा काम नाही करत, त्याचं मन काम करतोय, तो सतत ते प्रोग्रामिंग करतोय. आणि मग तो विश्वास त्याचा एवढा वाढत जातो एखाद्या व्यक्तीचा, अरे हे खड्यामुळेच घडलंय. मग त्या 2.5 ते 3 ग्रॅमच्या खड्याचा तो 70-80 वर्षाचा किलोचा माणूस त्या खड्याचा गुलाम बनून जातो. म्हणजे आम्ही तेच सांगतो की मनाचे, बघा भारत स्वतंत्र झाला 1947ला, भारत स्वतंत्र झाला, परंतु अजूनही आपण मनाच्या गुलामगिरीतून बाहेर नाही होत. बरोबर. सिस्टमच तशी आहे. सिस्टमच तशी आहे. आता सगळ्यात महत्वाचं आता जे बघतो ना आपण, की स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत ते प्रचंड डिप्रेशन मध्ये, ताणतणावात आहेत, तर ह्याच्यावर काय मार्ग काढता येईल आपल्याला? खूप चांगला प्रश्न आहे सर, कारण याच्यावर फोकस करणं गरजेचंच होतं. कारण बऱ्याचशा वेगवेगळ्या शहरातून आई वडील दागिने गहाण ठेव, लोन काढ, कर्ज काढ, असं करून त्या मुलांना इथं आणलेलं असतं, सिटीमध्ये आलेलं असतात, पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी. आणि तिथे आल्यानंतर कळत न कळत ज्या काही भौतिक सुख सोयींमध्ये जी बाकीची मुलं अडकलेली असतात, कुठेतरी त्यांची ती मैत्री वाढत जाते. आणि त्या मैत्रीचं रूपांतर पुढे हॉटेलिंगमध्ये होतं, गर्लफ्रेंडमध्ये होतं, आणि मग तिकडून आई वडील काही ना काही करून करतच असतात. शेवटी ही मुलं ज्यावेळेस घरी जातात, ज्यावेळेस ती परिस्थिती पाहतात, त्यांना त्याचं गिल्ट वाटायला लागतं, आपण काय करतोय. पण त्याच्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही, कारण त्या भौतिक सुखसोयींची त्यांना सवय लागलेली असते. आणि ह्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी, कारण त्यांनी जे गोल असतं त्या गोलपासूनच दूर झालेले असतात. मी तेच सांगितलं ना, एखादं ध्येय असेल तरच ह्या रेमेडीज काम करतात. सिग्नेचर बदलून द्या, किंवा त्याला अंगठीतला खडा बदलून द्या, किंवा एखादा नवस कर, हे कर ते कर, यांनी काहीच होत नाही, याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आणि बऱ्याचदा मी असे पाहिलेत की ज्यावेळेस मुलं अस्ताव्यस्त होतात, की त्यांना काहीच कळत नाहीये, मग त्यावेळेस मग देवधर्म, नवस या ठिकाणी लोक जायला सुरुवात करतात. हा, तिथेही त्यांचा कुठेतरी श्रद्धा आहे, तिथे मी काही बोलू शकत नाही. पण त्या मुलाच्या मनावर जो परिणाम झालेला आहे, तो परिणाम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्यात बदल घडणार नाही, त्यांच्या आयुष्यात बदल घडणार नाही. एखादी केस आहे का तुमच्या अनुभवातली? अशा भरपूर केसेस आहेत, हजारो केसेस आहेत अशा मुलांच्या बाबतीमध्ये. म्हणजे एक तुम्हाला सांगतो, खूप इंटरेस्टिंग केस आहे. एक टीचर आहेत, त्यांना आदर्श पुरस्कार, हा, तर त्या पुरस्कार त्यांना मिळालेला, आणि त्यांची मुलगी तर त्यावेळेस ट्रीटमेंटला आले होते ते माझ्याकडे. त्या ट्रीटमेंटला आणण्यासाठी त्यांनी मुलीला वेगळं कारण सांगून सांगितलं की अशा अशा सरांना आपल्याला भेटायला जायचंय काउन्सिलिंगला आल्यानंतर आई वडिलांनी आणि तिला बाहेरच ठेवलं. म्हटली ही मुलगी शाहरुख खानची वेडी आहे. तर ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. ती कंटिन्यू तेच गाणी ऐकणं, तेच सगळं करणं, त्याच्याशिवाय त्याच्याबद्दल जर कोणी काय बोललं तर ती ऐकून घेत नव्हती. मग आई वडिलांचं सुद्धा ऐकून घेत नव्हते. घरामध्ये टीव्हीला कंटिन्यू शाहरुख खानचे पिक्चर कंटिन्यू चालू, 24 तास. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तेच पिक्चर चालू. बाथरूम मध्ये गेला तर बाथरूम मध्ये त्याला जे आवडतात, जे काही शॅम्पू वगैरे, तेच सगळे तिथे लावले. त्याला जे आवडतात कबर्ड मध्ये तेच सगळं, म्हणजे कोणतंही बुक ओपन केलं तरी तिथे त्याचा फोटो शाहरुख खानचा. तर घरचे वैतागल्या. ENTC ला ती मुलगी होती, इंजिनिअरिंग. ती त्यातून ती बाहेरच पडत होती, तिलाही बाहेर पडायचं नव्हतं. तर बोलवलं तिला,
आल्यानंतर तिला आत बोलवलं, विचारलं, म्हणले सर असं सांगून आणलं होतं तिला की बाबा तुझं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तुला सरांकडे आणलं. तर थोडंसं मी गप्पा केल्या. त्याच्यानंतर तिला गोड बोलून तिचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, अभ्यासातला इंटरेस्ट वाढेल हे सगळं सांगितलं आणि त्याच्यासाठी आणलंय. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर घरच्यांना म्हटलं तुम्ही काहीच बोलू नका, तुम्ही फक्त घरी जा, ती काय करते मला सांगा तुम्ही. बरोबर. मी शाहरुख खान बद्दल घृणा निर्माण केली, एक वेगळं पिक्चर इमेज तिच्यासमोर ती तयार केली आणि तिला घरी पाठवलं. घरी गेल्यानंतर तिने पहिलं काम केलं. म्हटलं तुला जे पहिलं काम जे तुला वाटतंय ते कर. ती घरी गेली, सगळ्या पुस्तकांमधले ते फोटो काढले, फाडले, आरशाला जे फोटो लावले ते काढले, फाडले, बाथरूम मध्ये सगळ्या बॉटल, म्हणजे एवढं असं पोतं भरलं सगळं त्यांनी आणि गेले आणि कचरा कुंडी टाकून आले. म्हणजे आई वडिलांचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला, सर म्हणजे काय चमत्कार केला. म्हणजे मी चमत्कार केलेला नाही. बरोबर. मी तो माणूस नाहीये की मी ही ताकद प्रत्येकामध्ये आहे, अंतर्मनाची ताकद प्रत्येकामध्ये आहे. तिचं फक्त प्रोग्रामिंग केल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीतून ती बाहेर आली आणि ते अक्षरशः तिने शाहरुख खानचे फोटो जाळून टाकले घरच्यांच्या समोर. आणि त्याच्यानंतर म्हणजे हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे की त्याच्यानंतर जी 2-3 सब्जेक्ट मध्ये फेल होती, तिचा त्याच वर्षी ज्यावेळेस तिने एक्झाम दिली, NTCच्या सेकंड इयरला होती, तर बोर्डावर तिचं नाव दुसऱ्या स्थानावर होतं. अरे बापरे, छान. ह्या ज्या काही मी अनुभव पाहिलेत, तर हे अनुभव हे प्रत्येकाने घेतलेच पाहिजेत, कारण ही प्रत्येकाची मनाची ताकद ही जर माझ्यामध्ये आहे तर तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये आहे तर सगळ्यांमध्ये आहे. सर, विद्यार्थ्यांमध्ये अजून एक प्रॉब्लेम आत्ताच्या काळामध्ये जास्त वाढायला लागलेला आहे की BTS आणि कोरियन सॉंगचे ऍडिक्ट होत चाललेले आहेत. अशा केसेस काही तुमच्याकडे आल्या होत्या का? अशा आहेत, बऱ्याचशा केसेस आहेत. आणि याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर हे BTS सॉंग्स वगैरे किंवा जे ते ऐकतात ते ऍक्च्युली हे हिप्नॉसिसच्या ट्रान्समध्ये जात असतात ऐकून ऐकून, कारण हिप्नॉसिसच्या म्युझिक त्याच्यामध्ये असतात, ऑलरेडी ऍड असतात आणि कळत नकळत ते त्यांना आवडायला लागतं. ते एवढं आवडायला लागतं की एक पालक तिच्या मुलीला घेऊन आले होते, तिच्या हातात तोच बँड म्हणजे BTSचा, कपडे BTSचेच. ती एवढी ॲडिक्टेड होती की तिला, म्हणजे असे बरेच क्लायंट आहेत की त्यांना असं वाटतं की आई वडील पण तुच्छ त्यांच्यासमोर. म्हणजे आपण पैसे मिळाले की आपण कोरियाला जाऊ, आणि असे काही मुलींनी असे प्रयोग केलेले पण आहेत, गेलेले पण आहेत. बरोबर. आणि हे त्यांना हा जो ट्रान्स आहे तो इतका आवडलेला असतो किंवा आवडत असतो, म्हणजे हे दारू सिगरेट याच्यापेक्षा ही नशा सगळ्यात वाईट आहे. वाईट म्हणण्यापेक्षा ती जर तुमच्या आईवडिलांना जर तुम्ही जर किंमत देत नाही, व्हॅल्यू देत नाही, त्यांचं काहीच ऐकत नाही आणि BTS बद्दल जर चुकीचं बोललं तर आईवर हात उचलणारी मुलं आहेत. आणि हे पाहिलेत मी, सांगतात की सर आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही एवढा जीव लावला पण हे काहीच करू शकत नाही. कुठेतरी शेवटी आम्ही पॅरेंट्सला तेच सांगतो की तुम्ही संस्कारित काय आहेत ते मला आधी सांगा. मग त्याच्या पाठीमागचं कारण कळतं की पूर्वी 250 चॅनल नव्हते, फेसबुक नव्हतं. फेसबुक असताना तुम्ही बुकला फेस केलं असतं, है ना, असं झालंच नसतं. किंवा टू व्हीलर नव्हते किंवा मोबाईल फोन नव्हते, इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस काहीच नव्हतं. डिस्ट्रॅक्शनची साधनं नव्हती. टेक्नॉलॉजी बरोबर मुलांना कसं वाढवायचं याचं प्रशिक्षण फार गरजेचं आहे आणि हे कोणीच घेत नाही. उलट ते अजून सोपं केलंय मुलांसाठी. जेवत नाही, लहानपणापासून बघा मोबाईल पाहिल्यावरच तो जेवतो, तसा तो जेवतच नाही, म्हणजे अभिमानाने सांगतो. पण हाच अभिमान हा गळून पडणार आहे. आम्हाला वाईट वाटतं हे सगळं पाहताना, हे करताना, पण ह्या गोष्टी पालकांनी त्याच्यावर स्वतःवर कंट्रोल आणणं गरजेचं आहे, मुलांवर नाही. मुलांचा दोष नसतो, हा पालकांचा दोष आहे. पॅरेंटिंग मध्ये ह्या टेक्नॉलॉजी बरोबर कसं वाढवायचं हे पालकांना समजत नाही आणि याचेही टेक्निकली कोर्सेस आहेत मार्केटमध्ये, करतात लोक. बरोबर. आता भारत देशाचा आता एक सर्वे आलता की पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारत देश 1 नंबरवर आहे आणि त्याचं सगळ्यात जास्त प्रमाण हे विद्यार्थ्यांमध्ये आहे. मग आता हे जे प्रमाण आहे ते हिप्नोटिझमच्या माध्यमातून आपल्याला त्यांना बाहेर काढता येऊ शकते. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये त्या मुलांच्या आवडी बदललेल्या आहेत, हे पहिलं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी आई वडिलांचा स्पर्श मुलांना कमी झाला. जेव्हा आई वडिलांचा स्पर्श मुलांना कमी होतो, कळत न कळत, त्यांना कळत नाही काय झालंय, पण तो दुसरा स्पर्श शोधण्याचा ते प्रयत्न करतात.
म्हणजे एक मुलगा आहे, एखाद्या म्हणजे पॉर्न व्हिडिओ पाहून पाहून तो मुलींशी मैत्री करायला लागला. पण एका मुलीशी मैत्री झाली, फिजिकल रिलेशन आले आणि त्याच्यानंतर ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर त्याला ते सहन झालं नाही, की बाबा नाही, मला तीच मुलगी हवी. तर ती मुलगी त्याला सोडून गेली. तो विक्षिप्त वागायला लागला तिच्याबरोबर काय काय. शेवटी तो माझ्याकडे आला. म्हटलं, सर मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, ह्या ब्रेकअपमधून मला बाहेर पडायचं आहे. तर त्याला ट्रीटमेंट वगैरे दिली, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग केलं. त्याच्यातून तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने पहिलं काम काय केलं, दुसरी शोधली. दुसरी शोधली, तिथं पण ब्रेकअप झाला, कारण पॅटर्न चेंज होत नाही. बरोबर. जसं मगाशी सांगितलं, दुसरी सुद्धा आयुष्यात आली. तिच्याबरोबर काही दिवस राहिला, परत ब्रेकअप, परत डिप्रेशन मध्ये, परत माझ्याकडे आला, सर असं असं झालं. परत ट्रीटमेंट घेतली, परत बाहेर. म्हणजे त्याला 2-3 वेळा हेच घडलं. आता त्याला माझ्याकडे यायची गरजच नाही. आता तो ऑटोमॅटिक कसं बाहेर पडायचं हे त्याला कळालंय. आता अजून एक गोष्ट आहे की शेअर मार्केटमध्ये पण विद्यार्थी फार फसतात. घरच्यांचे पैसे त्यांना नकळत ते त्यात गुंतवतात आणि खूप लॉस करून घेतात. तर ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? शेअर मार्केट पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे, जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की स्ट्रॅटेजी 10% असते आणि सायकोलॉजी ही 90% असते. म्हणजे आजपर्यंतचा मागचा जर इतिहास काढला तर 10-20 वर्षाच्या कालांतराने जी लोक ज्यांनी शेअर्स घेतलेत किंवा ज्या पद्धतीने ते काम करतात शेअर मार्केटमध्ये, त्यांचा अभ्यास कोणीच करत नाही. अभ्यास कुणाचा करताय की रात्रीच कोण मोठं झालंय. कारण जे बुडालेले आहेत कळत नकळत तेच कुठेतरी आज शिकवण्याच्या ह्याच्यात आलेत. कारण तिथूनच आता त्यांना माहिती आहे की रिअल पैसा हाच आहे, त्यांना सुद्धा कळालं. बरोबर. शेअर मार्केट मधलं एखादं उदाहरण काय? तर शेअर मार्केटमध्ये अशा बऱ्याच केसेस आहेत, पण आता लेटेस्ट एक 2 महिन्यापूर्वीची एक केस आहे. तर शेअर मार्केटमध्ये त्यांनी चांगला म्हणजे नोकरी होती, सगळं होतं, समाजात मान होता, प्रतिष्ठित व्यक्ती आहे की त्याच्याकडे लोक सल्ला घ्यायला येतात, अशी व्यक्ती आहे. आणि हळूहळू त्याला कुठेतरी काम करता करता सुखी कुटुंब आहे. तर शेअर मार्केट मध्ये त्याला कळालं की बाबा याच्यातून आपण अजून चांगली आपण प्रगती करू शकतो. हळूहळू त्यांनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. मग हळूहळू ती इन्व्हेस्टमेंट ती एवढी वाढत गेली की नंतर तो पैसे कव्हर करण्यासाठी सुरुवात झाली. म्हणजे तो आधी शिकला, त्याचं नॉलेज वगैरे घेतलं. म्हणजे त्यांनी मला सांगितलं, मी सर 5 वर्ष सगळा रिसर्च केलाय. 5 वर्ष नाही, 20 वर्ष जरी रिसर्च केला तरी माझ्याकडे अशी लोक आहेत की जे क्लासेस घेतात ते सुद्धा स्वतः इन्व्हेस्ट करायला घाबरतात. बरोबर. आणि ही भीतीच तुम्हाला ह्या भीतीमुळेच तुम्ही जे काही ट्रेड लावता तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येतात. आता त्यांनी बऱ्याच गोष्टी सगळा अभ्यास करूनच शेअर मार्केटमध्ये पैसा लावायला सुरुवात केली. हळूहळू पैसा लावला, हातातला पैसा संपला. मग शेवटी त्यांनी जो काही पैसा संपला तर त्यांनी लोन काढले, बँकेचे लोन काढले. ह्या बँकेचं लोन काढलं, मग ते लावलं, ते पण. मग बायकोला सांगितलं की मला अजून एक लोन पाहिजे, मला असं असं कन्स्ट्रक्शनची साईट चालू करायची, असं असं खोटं सांगितलं. कारण आता तो जेवढा प्रामाणिक होता की तो कधीच खोटं बोलू शकत नव्हता, पण आता ही अवस्था आली की आता त्याला खोटं बोलावं लागतं. मग त्यांनी दुसऱ्या बँकेकडनं लोन काढलं. मग दुसऱ्या बँकेकडून लोन काढलं, तिथे सुद्धा पैसा त्याला कमी पडला. शेवटी त्याने बायको पण जॉबला, बायकोकडनं त्यांनी बायकोला सांगितलं, परत त्याला काहीतरी सांगितलं, थोडेसे पैसे कमी पडतात, मग एवढे येतील तेवढे येतील, हे सांगितलं. शेअर मार्केटचं काहीच सांगितलं नाही. तिच्यावर, तिच्या जॉबवर, तिच्या याच्यावर त्यांनी परत लोन काढलं, त्याच्यात पण तो लॉस झाला. मग शेवटी त्यांनी बिशा लावल्या, ज्या पूर्वीच्या होत्या 10-10, 20-20 लाखाच्या, अशा त्या बिशा उचलल्या, लिलाव बिशा. त्या लिलाव बिशा उचलल्यानंतर त्यांनी तो सगळा पैसा शेअर मार्केटमध्ये लावला, तरीही तो लॉसमध्ये. शेवटी त्याला घर सोडण्याची वेळ आली. असंच त्याचा एक मित्र आहे, तर त्यांनी त्याला ते कळालं की असं असं एक ठिकाण आहे इथे, ते एकदा त्याला घेऊन जायला पाहिजे. तो घेऊन आला माझ्याकडे. घेऊन आल्यानंतर पाहिलं की त्यांनी म्हणजे ज्यावेळेस तो घेऊन आला माझ्याकडे तर त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली. म्हटलं, सर असं असं आहे, असं असं माझा पैसा गेला, मी कुणालाच सांगितलेलं नाही, पण आज मला तुमची गरज आहे. म्हटलं, काय बोल. म्हटलं, सर आज मी पळून जाणार. म्हटलं, कुठं पळून जाणार? म्हटलं, मी कायमचं पळून जाणार आहे. म्हटलं, कुठे?
म्हटलं मी कुठेही जाईल, कुठेही काम करेल, काही करेल, त्या सगळ्या लोकांचे मी पैसे देऊन टाकणार आहे. पण आता मला शेवटचा म्हणजे हा शेवटचा पर्याय माझ्याकडे. मी आता काहीच करू शकत नाही, कारण लोक घरी येतील, केसेस होतील, काय होतील. आता मी इथं राहू शकत नाही. म्हटलं बायका मुलं नाही, ते म्हणले इथंच राहणार, कारण त्याचं शिक्षण चालू आहे. मग तू येणार कधी, त्यांना भेटणार कधी? नाही नाही, म्हटलं मी 15 दिवसातून एकदा रात्री येईल आणि भेटून जाईल. म्हणजे एवढी सगळी मनाची तयारी करून तो माझ्याकडे आला. शेवटी त्यांनी काउन्सिलिंगमध्ये मी त्याला सांगितलं की तू याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतोस, पण तुला फक्त तुझं मन खंबीर करावं लागेल आणि बरोबर. तू फक्त ऐक. म्हटलं 2 दिवस इथे राहा, मी सांगतोय ती प्रोसेस कर. म्हटलं त्याला, म्हटलं डोकं शांत कर. त्याला एक रिलॅक्सेशनची ऑडिओ दिली, माइंड रिलॅक्स झालं. म्हटलं आता एक पहिलं तुला काम करायचं आहे की जिथे जिथे तू पैसे उचलले तिथे तिथे लोकांना जाऊन भेटायचं. म्हणजे आता बिशी घेतली, उचलली, तिथे जाऊन तुला भेटायचं आणि तिथे तुला सत्य परिस्थिती सांगायची. त्याच्यानंतर तू निर्णय घे काय घ्यायचा आहे ते. आणि जिथे 2 मोठ्या मोठ्या बिशा चालू होत्या तिथे तिथे तो जाऊन बोलला आणि त्या लोकांनी त्याला सहकार्य केलं, बरोबर. कारण त्याचं जे बॅकग्राऊंड खूप चांगलं होतं, जे हम्म. पूर्वीचं जे काही व्यवहार होते सगळं चांगलं होतं. त्यांनी त्याला समजून घेतलं. हा, त्याच्यानंतर आता तो सॉरी, बायको आली, त्याची बायकोने पैसे भरले, ती इंडिपेंडेंट होती त्याच्यामुळे तिने पैसे भरले, ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर आता 2 महिने झालं तो रिअल इस्टेट किंवा अजून काही वेगवेगळ्या बिझनेसच्या मार्फत आता तो त्याच्यामध्ये पडलाय. तो त्याने म्हणजे कमेंट सुद्धा त्यांनी टाकलेले आहेत. म्हणजे इतका त्यांनी कमेंट, आणि अशा बऱ्याचशा लोकांना तो घेऊन येतोय का, कारण ते अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन बरोबर. कसं की जे लोक आपण जसे असतो ना तसेच आजूबाजूला लोक असतात. त्यांनी 10 ते 15 लोकांना आजपर्यंत शेअर मार्केटमध्ये बुडालेल्या लोकांपर्यंत आणलाय. क्या बात आहे. जसं की दारू पिणाऱ्याला एखादा व्यक्ती दारू पिणाऱ्याला लगेच म्हणजे तो त्याला शोधू शकतो, बरोबर. पण आपण जो पित नाही त्याला त्याला कठीण आहे. शोधायचं म्हणलं तर अवघड आहे. म्हणजे जसं की एखाद्या लग्नामध्ये एखादा माणूस तंबाखू खातो, हम्म. पण त्याच्याकडे ते संपते, हम्म. पण तो त्याच व्यक्तीला मागतो की त्यांनी कधीच भेट नाही, बरोबर. आणि त्याचे हे फक्त चेहरा पाहून तर ते अट्रॅक्ट झालेला असतो आणि ऑटोमॅटिक तो त्यालाच मागतो. म्हणजे हे जे अट्रॅक्शन आहे हे म्हणजे मी पाहिलं की गॅमलिंग वाले, त्याचे सगळेच मित्र गॅमलिंग वाले. मला सर तुमची एवढी गरज आहे, गॅमलिंग मधून, कॅसिनो मधून ज्यावेळेस लोक बाहेर पडतात ना, ऍक्च्युली लोळत असतात, रडत असतात जोर जोरात. त्यांना हे होतं, शरीर त्यांचं उचललं सुद्धा जात नाही. शेवटी तिथले जे गार्ड येतात त्याला उचलून त्यांना बाहेर नेऊन ठेवतात. म्हणजे अशी हे आहे. आणि सर बरोबर आपल्याला म्हणजे पोचायचंय, तर त्या जो गॅमलिंग मध्ये जो अडकला होता आणि शेअर मार्केटमध्ये जो अडकला होता, या दोघांनी मिळून म्हणजे आता असं केलंय की त्यांनी पणच तयार केलाय, म्हणजे सर आम्ही तुमच्यासाठी 24/7 तुमच्यासाठी काम करायला तयार आहोत आणि याचं इथून पुढे सगळं आयुष्य आम्ही याच्यासाठी देऊ, फक्त आम्हाला काम द्या, काही काम द्या, फक्त आम्हाला काम द्या. आम्ही याच्यातून बाहेर पडलोय, अजून हजारो लाखो लोक आहेत याच्यातून, आम्हाला त्यांना बाहेर काढायचं. आणि त्यासाठी ते भेटतायत मला, अधूनमधून येऊन भेटतायत, त्यांचं काम चालू आहे. सोसायटीमध्ये जाऊन ते काम करतात. म्हणजे एवढं त्यांनी मनावर घेतलंय. हे मी सांगितलेलं नाही त्यांना काम करा म्हणून, पण कुठेतरी त्यांचा आतून जीव तुटतोय, कारण जी व्यक्ती आत्महत्या करायला चालली होती ती बरोबर. त्यातून ती पूर्णपणे बाहेर. हा फक्त त्याला योग्य गायडन्सची गरज होती, एवढंच. साहेब, आपण बऱ्याच प्रश्नांवर चर्चा केली, म्हणजे गॅमलिंग असेल, ॲडिक्शन असेल. तर मला हे विचारायचं आहे की जर तुमच्याकडे येऊन लोक बरे होतात, पण असे बरेच लोक आहेत की जे बेड रेस्टवर आहेत किंवा वयोवृद्ध आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये आहेत, तर त्या लोकांनी कशी ट्रीटमेंट घ्यायची तुमच्याकडे? काही उदाहरण आहे? आहे याच्यामध्ये मी सांगितलं की आउट ऑफ इंडियाची जी लोक आहेत तर तिथे ते ऑनलाईन ट्रीटमेंट करतात आणि त्याचाही खूप चांगला फायदा होतो. हा, पण एक केस तुम्हाला सांगायला आवडेल मला, की एक आमच्या जवळचे मित्र आहेत आणि पिंपरी चिंचवडला एक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मिसेसची मैत्रीण, म्हणजे ती साधारण डिलिव्हरी होती तिची, साधारण एक 5वा-6वा महिना तिचा चालू होता आणि तिला म्हणजे बरेच वर्ष त्यांनी खूप मेहनत घेतली होती, म्हणजे त्यांना मुलंच होत नव्हतं आणि अचानक तिला पेन व्हायला लागलं म्हणून त्यांनी ऍडमिट केलं, आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. त्यानंतर तिला त्रास व्हायला लागला, म्हणजे डॉक्टरांनी घरच्यांना सांगितलं की आता हे बाळ आपण वाचवू शकत नाही, म्हणजे ते रक्त वगैरे जायला सुरुवात झाली, काय 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 पाणी जायला सुरुवात झाली. तर डॉक्टर म्हटले आता मी मुलाला वाचवू शकत नाही म्हणून. तर हे त्या मुलीला कळालं, ज्या हे आहे तिला पण सांगितलं गेलं.
तर ती जोरजोरात रडायला लागली. ती थांबायला, ती म्हटली, "नाही, मी एवढे वर्ष झालं मी याच्यातून एवढ्या बाळाला मी आता पहिल्यांदाच राहिलंय आणि सगळं काही केलंय आणि मला काही नाही तर मी मरेल," म्हटले. जर बाळ म्हणजे इतक्या ती शेवटच्या स्टेजला गेली होती. तर तिने तिच्या आईने तिने त्या हिला फोन केला, म्हणे की अशी ही अशीच खूप म्हणजे ते ऐकतच नाही आणि ती आता कोणत्याही लेवलला जाऊ शकते, तू काय करू शकते का बघ. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं. नवऱ्याने मला फोन केला, म्हणले सर ते तुमच्या जवळच आहे, तुम्ही जा आणि पटकन ते माझ्यासाठी तुम्ही करा. म्हटलं ठीक आहे, मी आधी तिच्याशी बोलतो आधी, बोलल्यानंतर पाहूयात आपण काय. तर ती मग म्हटलं नंबर द्या. त्याने नंबर दिला. त्या मुलीने तिच्या आईने मला फोन केला, म्हणलं मोबाईल तिच्याकडे द्या. फोन दिल्यानंतर तिच्याशी बोललो, एक 4-5 मिनिटं बोललो आणि तिला म्हटलं, हे बघ, घाबरू नको, मी तुला याच्यातून बाहेर काढेल, बाळाला काय होणार नाही. आता मला काहीच माहित नाही ते कोणत्या स्टेजला आहे, तरी पण मी सहज बोलून गेलो. नंतर तिला म्हटलं, तू तिच्या आईला म्हटलं फक्त मोबाईल समोर धरा तिच्या, मी तिला ऑनलाईन माझी प्रोसेस करण्याचा मी प्रयत्न करतो. फक्त त्या मुलीला म्हटलं पहिले 2 मिनिटं तुम्हाला दे, नंतर बाकी सगळं तुला जसं तुला हवं तसं सगळ्या गोष्टी घडत जातील. मग ते मोबाईल समोर ठेवला आणि तिला मी आयसीयू मध्ये मी घरून तिला अफर्मेशन द्यायला सुरुवात केलं, रिलॅक्स केलं तिचा आधी माइंड आणि तिच्या सबकॉन्शियस माइंडचा ॲड्रेस मी घेतला. आणि ज्यावेळेस सबकॉन्शियस माइंडपर्यंत मी पोहोचलो त्यावेळेस ती बाळाची जी अवस्था आहे, जी काय असेल ते तिने जे इमॅजिन केली होती, तर ती पूर्णपणे मी चेंज केली. म्हणजे बाळ सुखरूप आहे, छान आहे, पाणी प्रवाह कमी होत चाललाय, तू पूर्णपणे याच्यातून बाहेर आली आहेस, आनंदी झाली असतो, एकदम तुला रिलॅक्स वाटतंय, मोकळं वाटतंय, हे सबकॉन्शियसली आपण प्रोग्रामिंग केलं. ह्या प्रोसेसला साधारण 20 मिनिटं लागली. त्यानंतर मी तिला एक ऑडिओ पाठवली आणि तिला म्हटलं हे रोज ऐकायचं. पण ज्यावेळेस ती बाहेर आली त्या प्रोसेसमधून हिप्नॉटिझमच्या, तर ती इतकी शांत झाली, एकदम रिलॅक्स झाली, एकदम छान बोलायला लागली. म्हणजे तिला कुठेतरी तो विश्वास आला की नाही, आपलं बाळ आहे, ठीक आहे, आता त्याला काही होणार नाही. आणि त्यानंतर तिने ती ऑडिओ ऐकली. ऑडिओ ऐकता ऐकता झोपली सुद्धा. दुसऱ्या दिवशी तिने स्वतः फोन केला की सर तुमचे खूप उपकार झाले, कारण आज मला मगाशी डॉक्टरांनी येऊन सांगितलं की तुमचं बाळ सेफ आहे. म्हणजे एखादा मृत्यू बाळ तो वाचला ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. इथे पैसा वगैरे इथे काम नाही करत आहे. किती लाखो जरी असतील कुणाकडे तरी त्याचा उपयोग नाही. अंतर्मन जे काय करू शकतं, ह्या बाकीच्या गोष्टी करू शकत नाही. पैसा ह्या गोष्टी तिथे म्हणजे त्याच्या पलीकडे आहेत ह्या सगळ्या गोष्टी. असे बरेचसे म्हणजे माझ्याकडे आत्महत्या करणारे लोक जे असतात ना, त्यांना तर म्हणतो मला फक्त एक कॉल करा. माझ्याशी बोलल्यानंतर मग तुम्ही ठरवा करायची की नाही. मग माझ्याशी बोलल्यानंतर त्यांना बरं वाटतं आणि त्याच्यानंतर ते कधीतरी मला भेटायला येतात. त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रीटमेंट ते करून घेतात, त्यातून बाहेर पडतात आणि सुखी जीवनामध्ये ते आनंदी होऊन जातात. खूप छान. तुम्ही आनंदाचा जो ही गोष्ट सांगितली, तर मला सांगा की आनंदी कसं राहायचं? काय सिद्धांत याचा? काय झालंय की हे आनंदी होण्यासाठी बघा, आपलंच आयुष्य पाहू आपण. 10वीला चांगले मार्क पडले की मी आनंदी, मी सुखी आहे ना. 10वी झाल्यावर कळालं की अरे 12वीला चांगले मार्क पडलं तर मी सुखी, 12वीला चांगले मार्क पडतात तरी तो दुःखी. त्याला कळतं की अरे कुठेतरी चांगल्या ठिकाणी ऍडमिशन भेटलं तरच सुखी. मग त्याला तो बीएससी ला वगैरे ऍडमिशन घेतो. मग बीएससी पण चांगल्या मार्काने पास होतो तरी तो आनंदी नाही. मग त्याला कळतं की नाही, नोकरी भेटल्यावरच आनंदी, नोकरी पण भेटते तरी तो आनंदी नाही. मग त्यावेळेस कळतं की नाही, लग्न केल्यानंतर आनंद आहे, लग्न पण करतो तरी तो आनंदी नाही. शेवटी त्याला कळतं मुलं झाल्यावर आनंदी, मुलं होतात. मग त्यावेळेस कळतं अरे मुलं झाल्यावर पण आनंदी नाही, घर बांधल्यावर आपण आनंदी आहोत. मग घर पण बांधतो, बँका सुखी होतात, बँका आनंदी होतात, पण हा कायम दुःखी राहतो. म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की आनंदी राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मी कायम सांगतो, आनंदी आणि सुखी आयुष्य घालवायचं असेल, तुम्हाला सक्सेसफुल जर आयुष्यात व्हायचं असेल तर तुम्हाला प्रेम करावं लागेल. म्हणजेच एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तुम्हाला हवा. कारण बघा पहा, जर गर्लफ्रेंड असेल तर काय होतं की आपण तिच्यासाठी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, कॉन्फिडंट असतो, पॉझिटिव्ह असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. बघा तुमच्या आयुष्यामध्ये
तो जर तो दिवस आठवला गर्लफ्रेंडचा, तर नक्कीच आपण स्वतःसाठी खूप चांगला वेळ देत होतो. आणि अशी गर्लफ्रेंड ही प्रत्येकाला हवीच. मी तर म्हणतो की म्हणजे मलाही गर्लफ्रेंड आहे की जी मला सगळ्या गोष्टी मला देते. मला तिच्यावर खर्च नाही करावा लागत, ती माझ्यावर खर्च करते. असं सुद्धा आपल्याला प्रोग्रामिंग करता येतं. आता गर्लफ्रेंड आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळवायची असेल अशी चांगली की जी पैसा देणारी आहे, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणारी आहे, आणि माझी सगळी स्वप्न ती पूर्ण करते माझी गर्लफ्रेंड. जसं की माझी मिसेसनी सुद्धा तिला ऍक्सेप्ट केलं, कारण माझी ती पहिली गर्लफ्रेंड आहे आणि मिसेस लग्न ही दुसरी आहे. तर माझी जी पहिली गर्लफ्रेंड आहे तिचं नाव सांगतो, ते म्हणजे हिप्नॉटिझम. म्हणजे कामावर तुम्ही प्रेम करा, कामाला गर्लफ्रेंड बनवा. जर कामाला तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवलं, तर तुम्हाला बाकी गोष्टींची काही गरज नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आपोआप येणार आहेत. हा, त्यासाठी कामाला गर्लफ्रेंड करणं गरजेचं आहे. 365 दिवसांमध्ये 262 दिवस मी ऑफिसला असतो. एकही मी आजपर्यंत कारण सांगितलेलं नाही की मी आजारी आहे, मी आज येऊ शकत नाही. 362 मी 11 वर्ष झाले काही सुट्टी घेतलेली नाही. दिवाळीचे 3 दिवस सुट्टी असते, तेव्हा सुद्धा क्लायंटचे फोन असतात. बऱ्याचदा मला एकट्याला ऑफिसला जावं लागतं, काउन्सिलिंग करून मी निघून येतो. म्हणजे लोकांमध्ये जो आनंद आहे तेच तेज आज माझ्यामध्ये आलं. मी लोकांना आनंद देतोय. दुसऱ्याला आनंद दिल्याशिवाय तुमच्या आयुष्यात आनंदी तुम्ही राहूच शकत नाही. जो घरातला कर्ता पुरुष आहे तो जर आनंदी नसेल, पण तो लोकांना काय सांगतो किंवा घरातल्यांना काय सांगतो, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी हे सगळं मी करतोय, पण तो स्वतःच आनंदी नाही, तो घरच्यांना नाही आनंदी ठेवू शकत. आनंद तुम्हाला आयुष्यभरासाठी कायमचा जर तुम्हाला हे करायचा असेल, तर असं मी बऱ्याच वेळा हेही सांगतो की 2 मिनिटासाठी आनंद जर हवा असेल तर गाणी ऐका. आठवड्याभरासाठी जर आनंदी व्हायचं असेल तर एखाद्या 2 दिवसासाठी जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल, एखाद्या पिकनिकला जा 2 दिवसाच्या. आठवड्याभरासाठी 15 दिवसासाठी जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर तुम्ही एखादे तीर्थयात्रेला जा. तुम्हाला 2-4 महिन्याचा आनंद हवा असेल, 2-3 महिन्याचा, तर तुम्हाला लग्न करून पहा. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला 8-10 वर्ष जर आनंदी व्हायचं असेल तर पैसा कमवा. आणि आयुष्यभर जर आनंदी व्हायचं असेल तर कामावर प्रेम करा. क्या बात आहे. आता आपण शेवटाकडे येतोय. खूप छान गप्पा झाल्या, तुम्ही भरभरून गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर मला एक गोष्ट आहे की आमचे जो ऑडियन्स आहे, जो ऐकतोय सगळ्या ह्या गोष्टी, तर त्यांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असला किंवा तुमच्या क्लिनिकला भेट द्यायचं असेल तर कशी प्रोसेस आहे ती तुम्ही सांगा. सगळ्यात सोपी प्रोसेस म्हणजे माझं नाव लक्षात ठेवायचं, राजेश वाळके. हे जर तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला टाकलं तर लोकेशन येईल, नंबर येतील ऑफिसचे. त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं. 2-3 दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, वेळेत यावं लागतं, कारण तुमच्यासाठी तो स्पेशली वेळ दिलेला असतो. लवकरच आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण येतोय, कारण याच्यामध्ये बऱ्याच लोकांना येता येत नाही. दूरदूरच्या जळगाव, भुसावळ, सोलापूर, पंजाब वगैरे तिकडनं सुद्धा, गुजरातवरनं पण लोक येत असतात. तर त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लवकरच येतोय. हा, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफलाईन माझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. माझं कात्रजला पुण्यामध्ये क्लिनिक आहे, तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या टायमिंगमध्ये तुम्ही जर कॉल केला तर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळून जाईल. याच्यासाठी फक्त 499 काउन्सिलिंगची फी आहे. माझे जे काउन्सिलर्स आहेत हे वेल नोन काउन्सिलर आहेत आणि सायकोलॉजिस्ट आहेत. खूप छान. मला जर वेळ असेल तर मी नक्कीच तिथेही तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल, कारण मी कंटिन्यू ट्रीटमेंटमध्ये असतो किंवा मला बाहेर पण जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करून घ्यायच्या असतील किंवा जर काउन्सिलिंग करायचं असेल, हिप्नॉटिझमचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा तुम्हाला माझ्या काउन्सिलिंगचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी एक कॉल तुम्हाला करावा लागेल. बाकी सगळं तुम्हाला माहिती ऑफिसमधून मिळून जाईल. धन्यवाद साहेब, तुम्ही सत्ता मंचावर आल्याबद्दल. थँक्यू. तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या प्रेक्षकांचे पण खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात हिप्नोथेरपिस्ट राजेश वाळके साहेब आले आणि त्यांनी सविस्तर अशी हिप्नॉटिझम आणि व्यसन या विषयावर
माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. राजेश वाळके साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.